नमस्कार, शुभ संध्याकाळ. ग्रंथाली प्रतिभांगण आयोजित काहीतरी विशेष या कार्यक्रमात मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा काहीतरी विशेषचा कार्यक्रम खरंच काहीतरी विशेष आहे, कारण आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी भारतातील ख्यातनाम प्लास्टिक सर्जन आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक डॉक्टर रवीन थत्ते आज प्रतिभांगणमध्ये आलेले आहेत. ॲसिड हल्ल्याचे बळी या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर रवीन थत्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. सुधाताई, आपलंही प्रतिभांगणमध्ये खूप खूप स्वागत. मंडळी, ॲसिड हल्ल्यासारख्या घटनेने विद्रूपतेबरोबरच कायमचं अपंगत्व वा अगदी मृत्यू अशा घडलेल्या अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर असतील. ॲसिड हल्ल्यासारख्या भयंकर घटनेनंतर अनेकांना प्रकाशाच्या वाटा दाखवणारे डॉक्टर रवीन थत्ते आज आपल्याला या विषयासंदर्भातले त्यांचे अनुभव आणि आलेल्या अनेक अशा अनुभवातून घडलेल्या घटना आणि या संदर्भात या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सुघटनशाली चिकित्सा विकसनशील देशात कमी खर्चात आणि सामाजिक उद्दिष्टे समोर ठेवून केल्याबद्दल एडिनबर्ग विद्यापीठाकडून FRCS म्हणजेच फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन मिळालेले डॉक्टर रवीन थत्ते हे आशिया खंडातील पहिले डॉक्टर आहेत. फुलब्राईट शिष्यवृत्ती ही इतर विद्याशाखांमध्ये दिली गेली होती, परंतु प्लास्टिक सर्जन म्हणून फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळालेले डॉक्टर रवीन थत्ते हे पहिले प्लास्टिक सर्जन आहेत. मगाशी म्हटलं तसं ते ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहे, पण त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की ज्ञानेश्वरीवर प्रचंड प्रेम करणारी अशी ही व्यक्ती आहे. मग ते त्यातलं तत्त्वज्ञान असेल, त्यातले विचार असेल आणि त्यातलं अध्यात्म असेल. आणि या प्रेरणेतूनच त्यांनी ज्ञानेश्वरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आणि इंग्रजीत भाषांतर केलेल्या पुस्तकाच्या आत्तापर्यंत 5 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. मी हिंदू झालो या पुस्तकासाठी त्यांना राज्य पुरस्कारही मिळालेला आहे. सरांबद्दल बोलावं अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांचा परिचय किती करून द्यावा. खरं तर खूप मोठी व्यक्ती आज आपल्या प्रतिभांगणमध्ये आलेली आहे. मंडळी, पर्यावरणविषयक जागरूकता आजच्या काळात निर्माण होत आहे, परंतु काही वर्षांपूर्वी पर्यावरणातला प ही माहीत नव्हता, म्हणजे पर्यावरणविषयक जागरूकता नव्हती. अशा काळात एका आंतरराष्ट्रीय समूहाशी जवळपास 25 वर्ष लढा देऊन त्यांनी माहीम येथे हिंदुजा रुग्णालयाजवळ धोटे उद्यान निर्माण केलं. आज अनेकांनी हे उद्यान पाहिलं असेल. अतिशय सुंदर असं हे उद्यान निर्माण करण्यामध्ये डॉक्टर रवीन थत्ते यांचं खूप मोठं असं योगदान राहिलेलं आहे. आज सरकारतर्फे विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं जातं, परंतु प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपण आपल्यापासूनच केली पाहिजे हा विचार डॉक्टर थत्ते यांनी खऱ्या अर्थाने अंमलात आणला. तो अशा प्रकारे की जेव्हा स्वच्छता अभियान एक धोरण म्हणून राबवलं जात नव्हतं, अशा काळात त्यांनी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आणि स्वच्छता अभियानाचा खरा श्री गणेशा कित्येक वर्षांपूर्वी मला वाटतं सायन इस्पितळात डॉक्टर थत्ते यांनी केलेला आहे. साहित्य, अध्यात्म, विज्ञान, तत्त्वज्ञान, त्याचबरोबर पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये अविरतपणे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर रवीन थत्ते यांचं मी पुनश्च ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये स्वागत करते.
आणि आज आपल्यामध्ये अभिनेते प्रसाद आठले उपस्थित आहेत. त्यांना विनंती करते की आपण डॉक्टर रवींद्र थत्ते यांचं इथे स्वागत करावं. थँक्यू. अरे वा, सुप्रसिद्ध माणसाकडनं मिळते मला. काहीतरी विशेषच्या आजच्या 10व्या भागाची या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार रवींद्र थत्तेजी. ग्रंथाली परिवारात आपलं सहर्ष स्वागत करते. खरं तर तुम्ही आमच्या ग्रंथाली परिवाराचे आजीव सदस्य आहात, त्याच्यामुळे तुमचं स्वागत. पण तरी पण थोडं अनौपचारिकपणे वागलेलं सुरुवातीला तरी बरं असतं. तर आमच्या काहीतरी विशेषच्या या मंचावर तुमचं सहर्ष स्वागत. थँक्यू. नमस्कार. आजचा आपला 10वा भाग आहे, म्हणजे डबल डिजिटमध्ये आपण पदार्पण केलं आहे. त्यामुळे आम्ही नेहमी आमचा जे एक फॉर्मॅट असायचा तो आता आम्ही थोडा बदलला आहे, कारण काहीतरी वेगळेपणा पाहिजे ना, आणि प्रोग्राम काहीतरी विशेष आहे. त्याच्यामुळे आता आपण सरळ डायरेक्टली आजच्या विषयाकडे वळूया. सर, हे ॲसिड हल्ल्याचे बळी हे व्हायला जे बर्न्स पेशंट आपण म्हणतो, आता बर्न्स ह्याला मराठीमध्ये चटका लागणं, पोळणं, भाजणं आणि जळणं, ह्याच्यामध्ये नक्की काय आपण म्हणायला पाहिजे, एकदा कळलं की मग आपण ह्या कार्यक्रमात तो शब्द वापरूया. मला वाटतं भाजणं शब्द बरोबर आहे. भाजण्याचं धातू संस्कृतमधला भृज आहे, त्याचा आगीशी संबंध आहे किंवा उष्णतेशी संबंध आहे. चटका लागणं क्षणार्धात असतं. गोष्टी एक सांगतो. एक मनुष्य नाही, मुलगा 17-18 वर्षाचा असेल, पतंग अडकला झाडात म्हणून तो वरती गेला. तिथे एक तांब्याची तार लोंबकळत होती. ते पतंग काढण्याच्या प्रयत्नात त्याच्या हाताला ती तांब्याची तार लागली आणि ती फार उच्च दाबाची विद्युत वाहिनी होती. त्या विद्युत वाहिनी एवढा उच्च भार होता की त्याला धक्का बसला, तो खाली पडला. खाली पडल्यानंतर 10-15 मिनिटांनी पाणी बिणी आणले आणि तो जागा झाला. मग लोक जमले, काय झालं, तुम्हाला म्हणाला माझ्या हाताला बाहेर लागली. म्हणून त्यांनी तो बोट बघितलं तर तिथे काळं झालं होतं बोट. तो लोक म्हटलं की आता शुद्धीवर आला, याला घरी घेऊन जाऊया. घरी घेऊन गेले. 5-7 तासांनी तो विवळत उठला आणि म्हणाला की माझी पाठ दुखती आहे. तर या लोकांना कळे ना, म्हणून त्यांनी त्याला वळवला तर त्याच्या पाठीवर 3 इंच बाय 3 इंच एवढं मोठं भोग पडलं होतं आणि त्याच्यातनं अतिशय काळं असं रक्त येत होतं. तेव्हा मग ते घाबरले लोक. त्या काळात ते पहिल्यांदा डॉक्टरकडे गेले आणि नंतर ते माझ्याकडे घेऊन आले. हे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 30-35 वर्षाची पूर्वी. माझ्या सगळ्या गोष्टी 30-40 करा तुम्ही. माझं वय विचारू नका. साधारण 30 ते 40, कारण त्याच्यानंतरची स्मृती गेली असणं. झालं असं होतं की तो जो उच्च दाबाचा विद्युत प्रवाह होता तो बोटात शिरला आणि ऊर्जा नेहमी मार्ग शोधत असते. ऊर्जा कुठे एके ठिकाणी स्थिर राहत नाही. आणि आगगाडीवरनं जशी रुळांवर जशी आगगाडी जाते तशी ती विद्युत प्रवाह बघत असतो की आपल्याला कसं जाता येईल. आणि त्याच्या हातामध्ये 2 त्याला रूळ सापडले, एक रक्तवाहिनी आणि दुसरी मज्जारज्जू. कारण मज्जारज्जू आणि रक्तवाहिनीमध्ये विद्युत असतंच. मज्जारज्जूंमध्ये तर विद्युतच असतं, रक्तवाहिन्यांमध्ये विद्युत रासायनिक असतं. सो त्याच्यातनं तो प्रवाह निघाला, इथे गेला, खांद्यातनं मागे जाईपर्यंत तिथे त्याला स्कॅप्युला नावाचं हाड भेटलं. सो त्याला अडथळा आला, त्यामुळे तो त्याच्यावर आपटला. त्याला पुढे जाता येईना म्हणून त्यांनी भोग पाडलं आणि मग तो त्याच्यातनं बाहेर पडला. अशी ती गोष्ट होती. आता इथे काय झालं होतं म्हणून मी त्याला जेव्हा बघितलं, म्हटलं तुझा हात कसा आहे? तो म्हणजे माझा हात चांगला आहे परंतु तो बधीर झाला आहे. मला एक बरोबर कळलं की याचं काय होणार आहे ते. त्याचं कारण तो इतका उच्च प्रवाहाचा विद्युत दाब त्याच्या रक्तवाहिन्यांमधून मज्जारज्जूंमध्ये गेल्यामुळे रक्तप्रवाह खंडित झाला होता. पण त्याचे परिणाम दिसायला वेळ लागला आणि मला वाटलं तसंच 6-7 तासात तो सगळा हात काळा पडला. त्याचा हात हलेना आणि त्याला विद्युत प्रवाहानं भाजला होता तो. सो हा एक भाजण्याचा प्रकार आहे, हे लक्षात घ्या. आणि कधी असा जर काही माणूस भेटला तर त्याच्याकडे लक्ष ठेवा. आपल्या जेव्हा शॉक बसतो तेव्हा आपण हात लगेच काढून घेतो, पण आपले जे
असतात आउटलेट्स, त्याच्यामधलं व्होल्टेज दाब खूप कमी असतो. तसंच ज्या वेळेला हिरोशिमामध्ये उत्सर्जन झालं अणुबॉम्ब फुटल्यानंतर, त्याच्यामध्ये पण प्रचंड ऊर्जा होती. त्याच्यामध्ये शेकडो माणसं मेली. जी दूरवर होती त्यांच्यामध्ये पण ती ऊर्जा शिरली. आणि ऊर्जा फार लबाड असते, ती दाखवत नाही. आपल्याला आत्मा दिसत नाही ना, शरीर दिसतं. तोच मुख्य असतो ना. तो झालं असं की ती ऊर्जा तिथे शिरल्यानंतर हाडांमध्ये जिथे रक्त करण्याची सोय असते तिथपर्यंत ती गेली. आणि या लोकांना 10, 12, 13 वर्षानंतर रक्तक्षय झाला, म्हणजे ॲनिमिया झाला. ॲनिमियाला रक्तक्षय शब्द आहे. आणि काही वेळेला त्या पेशींवर असे दुष्परिणाम झाले की त्या बेभान झाल्या आणि त्यामुळे या बऱ्याच लोकांना कर्करोग झाला. उत्सर्जन आपण बघितलं, विद्युत प्रवाह आपण बघितला. तर भाजण्याची पुढची जी नेहमीची प्रक्रिया आहे ती आपल्या परिचयाची असते. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. एक आपण प्रयोग आठवूया. ब्राऊन नावाच्या माणसाने हा प्रयोग केला आहे. प्रयोग नव्हताच, ते नुसतं निरीक्षण होतं. त्यांनी एका काचेच्या कूपनलिकेत पाणी भरलं आणि त्याच्यात एक पराग टाकला. आणि त्याची आपली अशी अपेक्षा होती की तो पराग ठकाकन खाली जाईल. तो तसा गेला नाही. तो असं नागमोडी करत खाली गेला. जे लोक पदार्थ विज्ञानाचे विद्यार्थी आहेत की ज्यांचे परिचयच आहे, तो नागमोडी जात होता. याचं कारण पाण्यामधले अणू हलत होते. आता हा प्रयोग बघितल्यानंतर आपल्या ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत त्या आपण आता आठवूया. आपण पाणी ज्या वेळेला वायूवर ठेवतो आणि त्या वायूला पेटवतो, ज्याला आपण गॅस सिलेंडर वगैरे म्हणतो, तर पहिल्यांदा छोटे छोटे बुडबुडे येतात. मग पाणी उकळतं आणि पाणी उकळल्यानंतर त्याची वाफ होते आणि ती असं म्हणतात विरते. या प्रत्येक पायरीमध्ये त्या ज्वलनशील वायूमधली ऊर्जा त्या भांड्यात जात असते. आता तुम्ही लक्षात घ्या की समजा एखादा रुग्ण तुमच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं तू घागेने आले, इथे भाजलंय, तर त्याची तर निगा करायलाच पाहिजे. पण तू हा अपघात झाला कसा हे फार महत्त्वाचं असतं. तर उदाहरणार्थ पाणी उकळत आहे चुलीवर आणि त्याला त्या बाळाने हात लावला किंवा मुलांनी हात लावला, त्यामुळे ते उलटलं आणि पाणी प्रत्यक्ष हातावर पडलं, ही एक घटना होऊ शकते. किंवा ते जेव्हा उलटतं त्यावेळेला त्याचा जर स्तर उंच असेल तर ते तिथून निघून ज्यावेळी खाली ठिकाणी असलेल्या माणसावर पडतं, त्यावेळेला पाणी ज्यावेळेला वातावरणात जातं त्यावेळेला त्या वातावरणात ती सर्व ऊर्जा थोडीफार कमी होते. म्हणून ज्या वेळेला पाणी प्रत्यक्ष पडतं, गरम पाणी, किंवा पाणी थोडं अंतरावर गेल्यानंतर पडतं, त्यावेळेला भाजण्याची क्रिया कमी होते, कारण त्याच्यातली ऊर्जा कमी झालेली असते. तिसरी पद्धत अशी आहे की पाणी उकळतं आणि त्याच्यातनं वाफ होतो. ज्या वेळेला औद्योगिक अपघात होतात त्यावेळेला वाफ ज्यावेळेला बाहेर पडते त्यावेळेला पदार्थ विज्ञानाचा नियम असा आहे की 100°C पाणी उकळतं. त्याला दर सीसीला 1 डिग्री जर धरलं तर उकळत्या पाण्याची वाफ होण्यासाठी प्रत्येक सीसी मागे 570 कॅलरीज वाढतात. त्याच्याशिवाय वाफ होत नाही. याचा अर्थ असा झाला की जर एखादा अपघात झाला, कसा झाला, सिलेंडर फुटला आणि याच्या अंगावर वाफ गेली, तर मग ती जखम जास्त खोल असण्याची शक्यता असते. आता ही ऊर्जा करते काय हा प्रश्न आहे. काय करते, काय झालं, गरम पाणी पडलं तर काय झालं. प्रश्न असा आहे की आपलं जे शरीर आहे आणि आपल्या ज्या पेशी आहेत ते एका तापमानाच्या मर्यादेमध्ये चांगल्या तऱ्हेनं सुव्यवस्थित रीतीने वागतात. फार ताप चढला की माणूस फणफणतो आणि बडबड करायला लागतो. याचं कारण त्या पेशी बेभान होतात. हे जर तापमान फार वाढलं
तर पेशींबदली जी अंतर्गत रचना असते किंवा पेशींबदली जी अंतर्गत व्यवहार असतात ते कोलमडतात. दुसरं एक लक्षात घ्या की जीवसृष्टी ही गोष्ट का निराळी आहे. प्रत्येक घटनेनंतर व्यवस्थेकडनं अव्यवस्थितपणा चालू असतो आपल्या आयुष्यात. आपण काही काम केलं, स्नायूंनी काम केलं, त्यातल्या पेशींनी काम केलं, त्याच्यामुळे जी द्रव्य निर्माण होतात ती द्रव्य परत सावरून घेऊन परत पूर्ववत स्थितीला येणे हे जीवाचं लक्षण आहे. ज्या वेळेला तापमान फार वाढीला लागतं त्यावेळेला जी अव्यवस्था होते रचनेत आणि कार्यक्षमतेत ती जर शरीराला आवरता आली नाही तर पेशी मृत्यू सदृश होते आणि पेशी मरतात. आता ही जी ऊर्जा तिथे चालली असेल तर उकळतं दूध आहे, उकळतं पाणी आहे, उकळतं मेण आहे, काय वाटेल ते असेल. अजून केमिकलकडे मी आलेलो नाही, रासायनिक मी आलेलो नाही. ही ऊर्जा जी आत चालली आहे ती ऊर्जा बाहेर कशी काढायची हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये चढावड असली पाहिजे. ऊर्जा कुठेही वळते. मी तुम्हाला सांगितलं तसं बोटात ती खांद्यात गेली ना. या ऊर्जेला वळण कसं लावायचं हा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला जे भाजलेल्या रुग्णांसाठी ब्रीद वाक्य आहे ते असं की भाजलेल्या माणसावर पाणी ओता. तुम्ही पाणी ओतलं की ती पाणी थोडी ऊर्जा घेते आणि ते पाणी गरम होतं आणि शरीर कमी गरम होतं. मला आठवत आहे अजून मी एका रुग्णालयात भाजलेल्या व्यक्तींच्या कक्षासाठी प्रमुख होतो. अनेक रुग्ण येऊन गेले. एका मोठ्या कारखान्यात स्फोट झाला, वाफ निघाली आणि 2 यंत्रज्ञ तिथे उभे होते. ते दोघेही भाजले. एक घाबरून मटकन खाली बसला आणि दुसरा त्यांनी धूम ठोकली आणि ते कारखान्यामध्ये कूलन थंड होण्यासाठी एक मोठा हौद होता त्याच्यात त्यांनी उडी घेतली. दोघांनाही 45% भाजले होते. पायाला काही झालं नव्हतं कारण ते पुढ्यात जे यंत्र होते त्यांच्यावर जो पाण्यात उतरला त्याच्या जखमा सौम्य होत्या आणि जो तिथेच मटकन खाली बसला त्या डीप होत्या. सो हे म्हणजे प्रथमोपचाराच्या दृष्टीनं जे शीर्ष वाक्य आहे की भाजल्यानंतर त्याच्यावर पाणी टाका, हे जे वाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते काय विद्युत प्रवाहाच्या दृष्टीनं योग्य नव्हे. पण ज्या वेळेला ओलेपणानं भाजणं होतं किंवा कोरडेपणानं भाजणं होतं, काही काही वेळेला ज्योतच लागते किंवा साडी पेटते, त्यावेळेला ज्योत असते ती, त्याच्यावर तुम्ही पाणी घातलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की ज्या वेळेला कुठल्याही आपल्या कपड्याला आग लागते त्यावेळेला न लाजता ते कपडे ताबडतोब काढले पाहिजेत आणि शॉवर खाली जाऊन उभं राहिलं पाहिजे. आता स्वयंपाकघरामध्ये ज्या भाजण्याच्या क्रिया होतात त्या बहुतेक हाताला होतात. तर झाल्याबरोबर नळ सोडायचा आणि हात खाली धरायचा. त्यामुळे भाजण्याचे जे परिणाम आहेत ते कॉम्पिटिशन पाणी घेऊतं आणि त्यामुळे ते कमी होतं. आता आपण ॲसिड हल्ल्याकडे येऊ. म्हणजे आपण काय बघितलं, ज्वलन बघितलं, ओली बघितली, फ्लेम बघितला, उत्सर्जन बघितलं आणि विद्युत प्रवाह बघितला, भाजण्याचे प्रकार. हा जो प्रकार आहे हा रासायनिक भाजणं, याच्यामध्ये फार विचित्र गोष्ट आहे. रासायनिक भाजणं काय 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 भाजतं. तिथे तर काय गरम नसतं. ॲसिडचं तापमान काही जास्त नसतं. याचं कारण ते रसायन शरीरावर पडलं की जी प्रक्रिया होते त्याच्यातून उष्णता निर्माण होते आणि ती उष्णता तुम्हाला भाजवते. आता इथे पाणी टाका हा नियम लागू पडतो की नाही, तर याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक ॲसिड आणि एक अल्कली. ॲसिड काय करतं, ॲसिड अंगावर पडल्याबरोबर जे सगळं आहे ते थिजवतं आणि कडक बनतं. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक माझ्याकडे 25 वर्षाचा माणूस आला होता. कुठेतरी खेड्यात कुठल्या तरी कंपनीत त्याच्यावर ॲसिड पडलं दोन्ही पायांवर. तिथे काहीतरी प्रथमोपचार झाले
आणि तो जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेला दोन्ही मांडीपासून पायापर्यंत दोन्ही बाजूला तो माणूस माझ्याकडे चालत आला आणि त्यांनी ती लुंगी का काय होतं ते काढलं. त्याच्या पायावर आणि मांडीवर दोन्ही बाजूला झाडाचं कसं खोडाच्या कशा साली असतात तशी ती साल तिथे चिकटली होती. आपल्याकडे खपली म्हणतात ना, खपलीला जपा, कारण ती खपली संरक्षक असते. ॲसिड त्या प्रकारचं भाजतं आणि काही प्रमाणात तुम्ही जर ॲसिडवर पाणी टाकलं तर त्याचा फायदा होतो, परंतु तो फायदा ॲसिड जी उष्णता निर्माण करते त्याच्यावर होतो, ॲसिडवर होत नाही. उलट असं होण्याची शक्यता असते की तुम्ही जर ॲसिडवर पाणी टाकलं तर जे एका ठिकाणी होतं ते सगळीकडे पसरू शकतं. तो जो नियम आहे भाजलेल्या व्यक्तींवर पाणी टाका, तो ॲसिडशी एवढा चांगला नाही आणि अल्कलीची तर फार वाईट आहे. अल्कली अगदी उलट गोष्ट करते. ती अशी करते की बहिर्त्वचा जी आहे, जी ॲसिड खोडासारखी किंवा खपलीसारखी करते, अल्कली बरोबर विरुद्ध करते. ॲसिड थिजवत असेल तर ही विरघळवते आणि एकदा ते विरघळलं, आपली जी बहिर्त्वचा आहे किंवा आपली जी त्वचा आहे हे आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं इंद्रिय आहे. हे आपण लक्षात घेत नाही. आपल्याला वाटतं की लिव्हर मोठं इंद्रिय आहे किंवा हृदय बऱ्यापैकी आहे किंवा फुफ्सं एवढी मोठी आहे. ते खरं नाही. त्वचा हे सगळ्यात मोठं इंद्रिय आहे आणि त्वचेमध्ये प्रतिकारशक्ती प्रचंड आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. अल्कली काय करतं, थिजण्याच्या ऐवजी ते विरघळवतं आणि ते विरघळल्यामुळे जसा साबण पसरतो ना तसं ते अल्कली पसरतं. आणि इथे जर तुम्ही पाणी टाकलं तर ते पाणी त्या अल्कलीला घेऊन आत जातं. आता आपण ग्रेडेशन्स करू. हवेत न पडलेलं गरम पाणी कमी, सरळ सरळ पडलेलं गरम पाणी जास्त, वाफ त्याहून जास्त, जोरात आलेली वाफ त्याहून जास्त. अर्थात विद्युत आणि उत्सर्जन हे अगदी निराळे प्रकार आहेत. ते आपल्याला दिसतच नाहीत कारण आपण मध्ये उभे असतो आणि आपल्यावर उत्सर्जन चालू असतं. उदाहरणार्थ एक्सरे ज्यावेळेला क्ष किरण काढतात त्यावेळेला उत्सर्जन चालू असतं, त्यामुळे तुम्हाला भाजू शकतं पण ते कळत नाही त्यावेळेला. जुने जे क्ष किरण तज्ज्ञ असतात, ज्या काळात त्याबद्दल एवढी माहिती नव्हती, त्यांच्या हाताला चट्टे पडलेले असतात कारण त्यावेळेला जे स्क्रीनिंग करण्याची जी पद्धत होती त्यावेळेला ते उत्सर्जन त्यांच्या हातावर पडत असे. आणि ॲसिड निराळा आणि अल्कली निराळा इथपर्यंत आपल्याला कळलं. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत ॲसिड हल्ल्याचं जे फक्त मी एक पेशंट बघितलं, जो त्याबद्दल माझं अज्ञान आहे. परंतु कारखान्यांमध्ये झालेले जे अपघात आहेत त्यांच्यावर मी उपचार केलेले आहेत, पण ते थोडे दिवसांनी माझ्याकडे आले होते. ती गोष्ट फार गमतीदार आहे कारण इथे फक्त स्त्रियांवरच्या हल्ल्यांबद्दल बोललं जातं. गमतीदार नाही गोष्ट, ती बेकार गोष्ट आहे, पण ती तुम्हाला सांगतो. एक अरबस्तानात मंगलोरमधला माणूस काम करत होता, ड्रायव्हर होता त्या अरबाचा. त्याला 5 बायका होत्या. म्हणजे आपल्याकडे जुन्या गोष्टी असतात ना, पट्टराणी वगैरे, तसं तिची 5वी राणी होती. ती बिचारी कंटाळली आणि हा बरा होता, तगडा ड्रायव्हर होता त्यांचं जमलं. या अरबाच्या लक्षात जेव्हा आलं त्यावेळेला त्यांनी हे छावामध्ये, मी आतापर्यंत बोललो नाही कधी, छावामध्ये जे केलं ते खरं कुठं माहिती नाही. त्याच्याबद्दल जे झालंय ते त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. त्याच्यासारखं त्या मंगलोरी ड्रायव्हरला केलं होतं. फक्त त्याला एकच मुभा दिली होती की तू गॉगल घाल, पण आम्ही तुझ्यावर ॲसिड टाकणार. बापरे. छातीपासून चेहऱ्यावर त्याचं टाकलं होतं आणि त्याच्याकडनं वदवून घेतलं की माझं चुकलं आणि त्याला भारतात पाठवून द्यायला. त्याचं तिकीट काढलं, त्याला भारतात पाठवून देतो. माझ्याकडे आला होता. त्यावेळेला मी त्या ॲसिड का अल्कली मला माहिती नाही, बिकॉज तो येईपर्यंत ते सगळे डोळ्याचे उघडे झाले होते. नंतर चेहऱ्यावर दुसरं काय, ॲसिड आणि अल्कलीमध्ये घुसणं फार पटकन होतं. सो त्वचेमध्ये
फार गमतीदार गोष्ट अशी आहे की त्वचेमध्ये जर समजा 10 पेशी असतील, 10 म्हणजे मी आकडा घेतोय, असतात कोट्यावधी, त्याच्यात 64 जीवाणू असतात. बापरे. आपण ज्या वेळेला मी म्हणतो ना, त्यावेळेला आपण मी नसतो, आपण असतो किंवा आम्ही असतो. आणि हे जीवाणू जे असतात ते आतड्यामध्ये आणि त्वचेवर सुखनैव सहजीवन जगत असतात. पण ज्या वेळेला परिस्थिती बिघडते आणि एखादी व्यक्ती भाजते आणि त्या पेशी मरतात, त्यावेळेला ताडगोळ्याचं कवच काढल्यानंतर कसं होतं तसं होतं. आणि समजा तुम्ही 25% भाजलात तर 25% तुमच्या भागावर एक उकिरडा तयार होतो. मेलेल्या गोष्टी असतात ना उकिरड्यावर, घाण असते ना, जे आपलं असतं ते मरतं आणि त्याची घाण होते. आणि मग ते जे जीवाणू असतात आजूबाजूचे ते फोफावतात, कारण त्यांना ज्या सहजीवनाची सवय असते ते सहजीवन संपतं आणि त्यांना आयतं खाद्य मिळतं. आणि मग ते तिथे एकदा गेले की मिनिटाला 1:4 अशा तऱ्हेनं पसरतात. आणि भाजणं हा जो आजार आहे तो आजार परवडला, पण हे जे जीवाणू पसरतात तो जो ताडगोळा असतो म्हणजे आतलं आपलं मांस, त्याच्यात ते जातात आणि तिथे रक्तवाहिन्या असतात आणि हे रक्तवाहिन्यांमधून संचार करू लागतात. आणि म्हणून जे मेला आहे, पाय मेला समजा, तो जसा कापतात कारण तो तिथे ठेवणं धोकादायक असतं, त्याप्रमाणे हल्लीच्या आधुनिक जगात जे भाजलं आहे आणि मेलं आहे ते कापून काढा आणि तिथे नवीन त्वचा लावा, असं एक अधिवाक्य आहे. अर्थात ते अवघड आहे, पण तो माणूस आजारी असतो, त्याच्यावर ते शस्त्रक्रिया करणं, त्यामध्ये त्याला रक्तबंबाळ करणं आणि नंतर तिथे त्याचीच त्वचा लावणं. आता समजा तुम्ही 50% भाजलात तर 50% त्वचा आणायची कुठून? पण त्याच्यामध्ये पण माणसांनी युक्त्या केल्या आहेत. त्या युक्त्या अशा की ज्या वेळेला मनुष्य भाजतो त्यावेळेला त्याची नुसतीच त्वचेतली नव्हे तर शरीरातली प्रतिकारशक्ती कमी होते. आणि हे सगळे जीवाणू इकडे तिकडे फिरत असतात आणि मनुष्य गलित गात्र असतो, तो नुसताच निश्चित पडलेला नसतो, तर त्याची आतली जी प्रतिकारशक्ती असते जी कमी असते. त्याचा फायदा घेऊन जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचं त्वचा त्याला लावलीत तर ती प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे त्वचा दुसऱ्याची आहे हे त्या शरीराला कळत नाही. नॉर्मली काय झालं, इथे मला जखम झाली, मी ठणठणीत आहे, दुसऱ्याची त्वचा लावली तर 5 मिनिटात ती खालस होऊन जाईल. 5 मिनिटात नाही, 2 दिवसात खालस होईल. इथे तसं होत नाही. आणि ही त्वचा थोडा वेळ जगते आणि ती जगली की जी जखम असते त्याच्यातनं जो स्त्राव बाहेर पडत असतो, काय काय बाहेर पडतं, रक्त बाहेर पडतं, पाणी बाहेर पडतं, सोडियम बाहेर पडतं, पोटॅशियम बाहेर पडतं, ते थांबतं, माणूस सावरतो. 10-15 दिवस झाले आणि तो मनुष्य जो निश्चित पडला होता तो उत्साही परत झाला की प्रतिकारशक्ती परत येते आणि ओळखते की अरे ही तर आपली त्वचा नाही. मग ती त्या त्वचेला काढू बघते, परंतु तोपर्यंत मनुष्य सावरलेला असतो. आणि मग अनेक युक्त्या आहेत. 1 सेंटीमीटर स्वतःची त्वचा घेऊन त्याची 5 सेंटीमीटर करता येते, भोकं पाडून वगैरे. किंवा भाजणं याचा हा जो मी व्याप सांगितला, हे एक फार, आणि ही जी स्पेशालिटीला काय म्हणायचं मला माहिती नाही, ही जी विशेष विज्ञान आहे त्याच्याकडे कोणी वळत नाही. याचं कारण असं की गरीब लोक जास्त भाजतात. एक काळ असा होता की ज्या वेळेला जमिनीवर स्वयंपाक होत असे त्याच्या विरुद्ध ज्यावेळेला मोहीम आली त्यावेळेला मग ओटे झाले.
पूर्वी प्रायमर स्टोव्ह होता, ठक 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 ठक, तो एकदम भडका उडायचा. आणि बरेच अपघात रात्री होत असत, कारण रात्री उठलं बाळ किंवा मूल की त्याला दूध देण्याची पद्धत होती, ते थोडं गरम करताना ते पेटायचं. आणि अर्थात हुंड्यावरनं झालेले निदान 10 तरी अपघात मी बघितले आहेत. आणि सांगायला मला लाज वाटते, हे जाळण्यात 50% वेळा स्त्रिया पुढाकार घेत असत. ती जी सासू असते तिला जे सहन करावं लागलं असतं त्याचं उठतं ती. मी स्त्रियांविरुद्ध नाही आहे, स्त्रियांविरुद्ध नाही, बिकॉज स्वयंपाकघरात आणि माझघरात जे चालतं ते बायकांमध्ये त्या काळात चालत असे ना, आता तसं नाही आहे. आणि जितका समाज सधन तितके अपघात जास्त, अशी ती जिथे काही नाहीच आहे तिथे कशाला काय करणार, भांडण्यासाठी द्रव्य लागतं ना. ही द्रव्यावर पकड घेणार याच्याबद्दल जे निघतं ते. सो आता आपण भाजण्याबद्दल याच्याबद्दल मला वाटतं तुमचा याबद्दलचा अभ्यास जास्त आहे, परंतु लोकसभेमध्ये अजून कायदा पास झालेला नाही. पण ज्याला असं म्हणतात की सुप्रीम कोर्टानं उच्चतम न्यायालयानं एक निवाडा दिला आहे, त्याचा मतितार्थ असा की अशा तऱ्हेनं जर ॲसिड हल्ले झाले तर जो रुग्ण किंवा जी रुग्ण असते तिला कुठल्याही भारतातल्या रुग्णालयामध्ये मोफत विनामूल्य उपचार करावे लागतील. हा एक झाला, म्हणजे इट इज केस लॉ, इट इज नॉट पास बाय पार्लमेंट. म्हणजे जो निर्णय झाला आहे त्याच्यावर अवलंबून आहे. दुसरं, निदान 3 लाख रुपये तरी तिला देण्यात यावेत तिच्या संगोपनासाठी. आणि आता मी असं ऐकतो की ही जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी संस्था उभारल्या जात आहेत आणि त्यांचा देखभाल केला जातोय. पण मी त्यात नाही. माझी समाजसेवेचं स्वरूप ते नाही. माझ्या समाजसेवेचं स्वरूप भांडून काहीतरी करता आलं अशा प्रकारचं आहे. ते अनुकंपा, दयाळूपणा वगैरे असा माझा स्वभाव नाही. पण त्याबद्दल तुम्ही लोकांना सांगू शकता. आम्ही आता तुम्हाला मी सांगते इथे, पण जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा त्याच्यावर कॅप्शन असणार आहे, ॲसिड सर्व्हायवर्स साहस फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे आणि ती दौलत बी खान यांनी सुरू केली आहे. आणि ह्यांच्या जिजाजीनी म्हणजे बहिणीच्या साडू, आपण बहिणीचा नवरा असो मेहुणे, त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकलं होतं आणि त्यांचं 70% बर्न्स येऊ. आणि आज त्यांना मी म्हटलं होतं तुम्ही येऊ शकाल का, तर त्या म्हणाल्या, त्यांनी काय खरोखर हे म्हणजे बरोबर कारण सांगितलं की आमचे रोजे चालू आहेत आणि संध्याकाळी आम्हाला रोजे सोडायचे असतात. पण अगदी सुरुवातीला मी जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्या म्हणाल्या की अहो मॅडम आम्ही स्वतःकडे बघू शकत नाही, तर तुम्ही आमच्याकडे काय बघणार. तर मी त्यांना म्हटलं पण तुम्ही आल्याशिवाय आम्ही आम्हाला एक हे एम्पथी आपण जे म्हणतो तर तशी कशी म्हणजे आपला दृष्टिकोन हा बदलायला पाहिजे आमचा, म्हणून तुम्ही नक्की या. पण त्या येऊ शकल्या नाही, कारण आज त्यांनी सांगितलं सकाळी की रोजे चालू आहेत, सोडायचे आहेत म्हणून. ठीक आहे, पुन्हा कधीतरी आपण ज्यांना इच्छा असेल त्यांनी माझ्याबरोबर यावं, आपण जे संस्थेत जाऊन बघूया. दुसरी गोष्ट म्हणजे मीर फाउंडेशन. आता हे सगळं ते आपल्या व्हिडिओत येणार आहे, हे शाहरुख खानने सुरू केले. त्याच्यामध्ये पण ते अशाच ॲसिड अटॅक किंवा इतर बर्न्स पेशंटसाठी फार मोठ्या प्रमाणात काम करतात. पण बेसिकली कायदेशीर जी कायदे व्यवस्था जी असते तर त्याच्यासाठी मदत करणं किंवा पैशाची मदत करणं हे सगळं असतं. आणि सर एक लक्षात आलं आहे की ह्यांना आता हे अपंगत्व आहे, बरोबर आहे, 21 अपंगामधलं हे एक अपंगत्व आहे, म्हणूनच आज त्या विषयावर बोलतो आहे. पण अजूनही मी जेव्हा विचारलं, चौकशी केली, तेव्हा अजूनही त्यांना म्हणावेत ह्या सवलती मिळत नाही आहेत. तर तुम्ही शासनातर्फे काही सांगू शकाल काय आपल्या ह्या मंचावर. त्याच्यामध्ये फार गमतीदार गोष्ट आहे. आता एखाद्याचं तर गुडघ्याच्या खाली पाय कापला तर त्याला बसवता येतो ना, लाकडी पाय बसवता येतो, हल्ली तर फार सुंदर पाय मिळतात. पण ज्या चेहऱ्याची विद्रूपता असते, आता फेस म्हणजे सगळा चेहराच इकडून तिकडे होता तसं ऐकलंय मी, पण ते किती लोकांना शक्य आहे. पण गंमत बघा कशी आहे ती. आपण त्या विषयाकडे येतोच आहे चेहऱ्याच्या आणि प्लास्टिक सर्जरीवर. जर गुडघ्याच्या खाली पाय कापला गेला असेल तर जे अनुदान मिळतं ते 10%, 15%, 20% असं असतं.
पण तो चेहरा विद्रूप झाला म्हणून काही कोष्टकच नाही. खरं खरं तर हा जो मनुष्य आहे पाय कापलेला तो संपूर्णपणे सर्वसाधारण होऊ शकतो, पण चेहरावाला होऊ शकत नाही. तर त्या दृष्टीनं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून तो जो नेक्स्ट विषय आहे, तुम्ही जो प्रश्न आहे तो क्लेफ्ट लिप अँड पॅलेटचा. परवाच माझ्याकडे एक रुग्ण येऊन गेला, आता 25 वर्षाचा आहे, त्याचं लग्न होणार आहे आता. तो 3 महिन्याचा असताना माझ्याकडे आला होता. त्याचं पहिल्यांदा ओठाचं झालं, मग टाळूचं झालं. सर जरा सांगाल ते काय असतं? क्लेफ्ट सर्जरी म्हणून एक असते, ते सर दुभंगलेला ओठ आणि टाळू नावाचे असे तुम्ही लोक बघत असाल. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की तुम्ही उत्तम केलं, सगळं ठीक आहे, पण हा इथे व्रण वगैरे आहे, याला काही अनुदान नाही का हो? हा काही याचा दोष नाही. आणि काही काही वेळेला आम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यांचं बोलणं अगदी 100% होत नाही. बरेच वेळेला हे रुग्ण माझ्या घरी येतात, त्यावेळेला मी नेहमी घरातली जी कोणी असतात, उदाहरणार्थ बायको, त्याला सांगतो की हिचं मी 3 महिन्याचं असताना ऑपरेशन केलं आहे, आणि ती अर्थात म्हणते की छान झालं आहे वगैरे. परंतु ते गेल्यानंतर प्रतिक्रिया अशी असते की रवीन अगदी बेमालूम होत नाही ना रे, होत नाही. म्हणजे फार थोडे लोक हे कबूल करतात, कारण आमच्याकडे काय आहे, स्वाभिमान आणि गर्व एवढा आहे की मी केल्यानंतर काय कळतच नाही वगैरे असे म्हणणारे 90% आमचे सर्जन्स आहेत. पण मी विरळ आहे, कारण मला काही एवढी पडलेली नाही की नाही झालं तर ठीक आहे ना, म्हणजे काय एवढं काय, आय एम नॉट. तर त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून गेल्या 3-4 वर्षामध्ये मी पत्रव्यवहार केला आहे. म्हणजे असं काही अधिकृत पत्रव्यवहार केलेलं नाही. त्या 5 जणांना मी पत्र दिली आहेत की यांचे सगळे उपचार झालेले आहेत, पण तरीसुद्धा तुम्ही यांची दुसऱ्या कुठल्या तरी प्लास्टिक सर्जनकडनं तपासणी करून घ्या. त्यांना विचारा की याच्यात सुधारणा शक्य आहे का. ते जर म्हणत असतील सुधारणा शक्य आहे तर ठीक आहे, परंतु जर नसतील तर मग यांना अनुकंपा तत्वावर कुठल्या तरी प्रकारची नोकरी देण्याची व्यवस्था करता येईल का, असं म्हणून मी जी 5 पत्र दिली आहेत त्याच्यातल्या 2घांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. अरे वा, क्या बात आहे. आणि हे जे आहे ना व्यंग, हे दुभंगलेला ओठ आणि टाळू, हे असं म्हणजे समजा 100 असे जर असले तर त्याच्यातले फक्त 10 किंवा 15 अनुवांशिक असतात. त्याच्यामध्ये सर एक्झॅक्टली काय असतं जरा सांगाल का? दुभंगलेला टाळू म्हणजे एक्झॅक्टली काय? ओठ फाटलेला असतो. हे जन्मताच असतं? जन्मताच. म्हणजे पूर्वी ग्रहणाच्या वेळेला ती गरोदर होती म्हणून झालं असं म्हणण्याची पद्धत होती, ते काय खरं नाही. हा वगैरे ते कापू नका वगैरे. हा, पण त्याच्यामधलं एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की फॉलिक ऍसिड नावाचं जे जीवनसत्व आहे ते जर स्त्रीला कमी मिळालं तर हे होण्याचा शक्यता असते. आणि शिवाय अनुवांशिक पण आहे. आता माझं वय वर्ष 80च्या पुढे गेलं, 85 त्याही पुढे गेलं. 2 वर्षापूर्वी मी एका लहान बाळाचं जे ऑपरेशन केलं होतं तो आता 34 वर्षाचा झाला आहे, आणि त्याला जे बाळ झालं त्याला पण हे होतं. त्या काळात मी त्याची शस्त्रक्रिया केली होती. तो आता कुठेतरी नोकरीला वगैरे लागल्या, फिट्टम फाट आहे. त्याला कुठेतरी मुलगी दिली, त्यांनी लग्न केलं. त्यावेळेला लग्न करताना सांगितलं की असं मला झालं होतं, 10% अशी शक्यता आहे की बुवा तुला पण होईल तुझ्या मुलांना. आणि तसंच झालं. तो जो सासरा होता तो फार स्मार्ट होता. त्यांनी इन्शुरन्स कंपनीत तो गेला आणि त्यांनी सांगितलं हे बघा असं आहे, ही माझी मुलगी आहे, या मुलाशी तिचं लग्न होणार आहे, मी 1 लाखाचा विमा उतरवायला तयार आहे, आणि या बाळाला जर काही झालं तर त्याचं तुम्ही निस्तरायला पाहिजे. तो इन्शुरन्स कंपनीवाला ते त्यांच्याकडे सगळे हिशोब तयार असतात. हा काय म्हणतो, ₹1,00,000 ना, ठीक आहे 1 सेकंड, 10% म्हणतो ना, हो 10%. त्याला ॲक्च्युरियल सायन्स म्हणतात की किती प्रमाणात असलं की काय करावं आणि कशी इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी. आता मी जर इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला गेलो तर मला ₹5,00,000 मागतील, याचा काय नेम आहे असं म्हणतील ना. त्या इन्शुरन्स एजंटनी सगळं कॅल्क्युलेशन करून तुला सांगितलं की मी करायला तयार आहे, ₹2,50,000 दे. तो सासरा
स्मार्ट होता, त्यांनी 2.5 लाख रुपये दिले. आणि ते बाळ जे माझ्याकडे आलं, पहिल्यांदा बाळ होईना म्हणून ते IVF का काय म्हणतात ते केलं. त्या IVF मध्ये 2 बाळं झाली, एक मुलगी आणि एक मुलगा. एक मुलीला VSD निघाला, म्हणजे हृदयामधल्या झडपेमध्ये काहीतरी, मुलाला लिप अँड पॅलेट निघाला. सासरा हुशार ठरला आणि 2.5 लाखात त्याचं 25 लाखाची ऑपरेशन झाली. मी किती घेतली सांगत नाही तुम्हाला. हार्टच्या ऑपरेशनला जास्त पैसे लागले. निवृत्त झाल्यानंतर मी जी शस्त्रक्रिया करतो ती एका तरुण माणसाकडे ॲडमिट करून करतो. याचं कारण असं की त्याचं जे झंझट असतं ना, की तुम्ही कुठला क्लास घेणार, रूम घेणार की जनरल वॉर्ड घेणार, मग किती दिवस राहायचं वगैरे, हे सगळी चर्चा तो माझा असिस्टंट करतो. आणि मी त्या असिस्टंटला सांगितलं ऑपरेशन मी करणार. तो माझ्या विद्यार्थ्यासारखा आहे. ते ऑपरेशन मी करतो, ग्लव्ह काढतो, घरी येऊन झोपतो. त्याला लघवी झाली की नाही, रक्तस्राव झाला की नाही, याच्याकडे मी काही लक्ष देत नाही. पण तो डॉक्टर मला फोन करतो की नाही सगळं ठीक आहे. जर काही झालं तर मी जातो, अशी स्थिती आहे. तेव्हा मी पैसेच घेत नाही. पण त्याचा जो खर्च होता तो मात्र निघाला. आणि तो खर्च निघाला म्हणून एक दिवस तो माझ्याकडे पाकिट घेऊन आला. तर माझा तर सगळा खर्च निघाला, तुम्हाला मी काहीच दिले नाहीत, तर तुम्ही हे घ्या. सो हा क्लेफ्ट लिप अँड पॅलेट हा जो प्रकार आहे तो सुद्धा अनुकंपा तत्वावर आता करता यावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण मी आता फार पुढे गेलो. सो आता आमची जी श्रीनगरला परिषद भरणार आहे त्याच्यामध्ये हा ठराव आला आहे असं त्या माणसाने मला सांगितलं आहे. आणि त्यातनं जो ठराव येईल तो मी तुम्हाला कळवीनच. कारण भारत सरकार या क्षणी ज्या तऱ्हेनं विम्याची पावलं टाकत आहे, उदाहरणार्थ आता मला आणि माझ्या बायकोला फार 70 वर्षाच्या पुढे विमा आहे ना आता, तर आम्ही दोघांनी काय म्हणतात ती सुवर्ण कार्ड घेतली आहेत. अर्थात सगळी रुग्णालय लबाड आहेत, त्यांना हे असले पेशंट नको आहेत. ते 5 लाखाचा विमा आहे तो आमचा, असलेला बरा. काही झालं समजा, कारण काय आहे, मी काय कुठल्या वर्गात मोडतो, मी उच्च मध्यम वर्गीयात मोडतो. पण मध्यम वर्गामध्ये अशा प्रकारची जर म्हाताऱ्या माणसांवर आपत्ती आली तर जे सगळी शिल्लक आहे ती 10 दिवसात उडू शकते. आणि ती 70 वर्षाच्या पुढच्या माणसाला परवडत नाही. समजा तो बरा झाला आणि घरी आला तर जगायचं कसं हा प्रश्न आहे. तो पहिल्यांदा थोडा रेजिस्टन्स होता की कशा असं कसं आपण करणार. म्हटलं नाही नाही असं करायचं. आणि माझी बायको म्हणाली की नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे, ते मोदीने केलंय म्हणून करायचं नाही असं करू नका. तो पण एक प्रवाह आहे, तो काय विमा ते घ्यायला पाहिजे. हो 70 वर्षाच्या पुढे मिळतोय. नाही हिंदुजात मिळालं, नाही लीलावतीत मिळालं, तर कुठल्या तरी छोट्या रुग्णालयात जर होत असेल घेऊन टाका, तर 4 पैसे शिल्लक राहतील ना, आणि मुलांवर अवलंबून राहावं लागणार नाही. हा जो विचार आहे तोही करायला पाहिजे. तो आपण अनुकंपा तत्वाबद्दल बोललो, बर्न्स बद्दल बोललो, क्लिप अँड पॅलेट बद्दल बोललो. आता अगदी महत्वाचं म्हणजे प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय. आणि सर 1 मिनिट आधी, ह्याच्या आधी एक विनोद आहे हा बरं का, हा तुम्ही मनाला लावून घेऊ नका. कारण आमच्या घरी जेव्हा मी चर्चा केली की तुम्ही एवढे पर्यावरण प्रेमी आहात तेव्हा आम्हाला सगळे म्हणाले मग प्लास्टिक सर्जरी कसं काय करतायत. म्हणजे प्लास्टिक, से नो टू प्लास्टिक, बरोबर आहे. हा गमतीदार विषय आहे. मग त्वचा रोपण शस्त्रक्रिया असं आपण आता म्हणूया, म्हणजे प्रश्नच येत नाही. नाही त्याच्यामध्ये काय, तो प्लास्टिक जो शब्द आहे ना तो ग्रीक प्लास्टिकॉस मधनं आलेला आहे. प्लास्टिकॉस याचा अर्थ आकार देणे असा आहे. अच्छा. परंतु आपला शब्द जास्त चांगला आहे, सुघटन आहे. ते काय नाव, सुघटन शल्यचिकित्सा. सुघटन मी त्वचारोपण नाही. नाही. अच्छा. प्लास्टिक सर्जन डोक्यावरचे केस लावण्यापासून पायाच्या नखापर्यंत सगळी गोष्ट करतो. प्लास्टिक सर्जन किंवा सुघटन शल्यचिकित्सक हा एका अर्थानं स्पेशलिस्ट नाही. प्लास्टिक सर्जरी करणे किंवा सुघटन शल्यचिकित्सा करणे ही एक वृत्ती आणि व्यासंग आहे. सर्व प्रकारचे जे इतर विशेषाधिकारी आहेत ते सगळे आमच्यावर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ
कोणाचा पाय तुटला आणि त्याचं हाड मोडलं आणि त्याच्यावरची त्वचा गेली, तर ते हाडावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जी त्वचा लागते ते आम्ही देतो. समजा कोणीतरी छातीवर ऑपरेशन केलं आणि काहीतरी झालं आणि छाती उघडी पडली, उदाहरणार्थ ज्या वेळेला हृदयावर शस्त्रक्रिया करतात त्यावेळेला हनुमानच कशी छाती उघडतात तसे पूर्वी उघडत असत आणि ती परत बंद करतात. काही काही वेळेला हे जे हाड असतं त्याच्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि ते हाड खराब होतं. आता अर्थातच बऱ्याचशा गोष्टी छाती न फाडता करता येतात, पण त्या काळची गोष्ट सांगतो. एकाचं असंच त्यावेळेला ती मुंबईतली पहिली शस्त्रक्रिया होती. असंच केलं आणि ते हाड खलास झालं आणि ज्या वेळेला ड्रेसिंग उघडलं त्यावेळेला एवढी मोठी रुंद भेग आणि त्याच्यामध्ये ते चांगलं दुरुस्त झालेलं जे हृदय होतं ते स्पंदन पावताना दिसत होतं. काय भयानक असेल ते तुम्ही विचार करा. मला सुद्धा भीती वाटली त्यावेळेला. आता करायचं काय अशा वेळेला, काय करणार? कारण तिथे काहीच नाही. त्या हृदयावर तर तुम्ही हाड लावू शकत नाही, मग पण ती दरी तर बंद करायला पाहिजे ना. म्हणजे आपल्या छातीचे जे दोन स्नायू आहेत त्याला पेक्टोरल्स म्हणतात. हल्ली ते पेक्टोरल करतात ना, असं दाखवतात ना, पोटाचे वगैरे स्नायूच्या वळ्या वगैरे दाखवतात. माझे पेक्स बघा, ते जे पेक्स असतात त्यांचे जे ब्लड सप्लाय असतो तो इथनं आणि इथनं असतो. म्हणजे इथनं ब्लड सप्लाय येऊन तो जो स्नायू असतो तो जिवंत राहतो. तो त्या काळामध्ये ती शस्त्रक्रिया नुकतीच पुढे आली होती आणि टिळक रुग्णालयात मुंबईत पहिल्यांदा ती शस्त्रक्रिया आमच्या विभागानं केली होती. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं होतं की तो रक्तप्रवाह नाही, काय नाही, एवढं काय नाही, ही जी रक्तवाहिनी आहे तिच्या भोवतीचे जर सगळा मांसल भाग होता तो आम्ही तुला थोडा 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 काढला. त्याच्यामुळे ती रक्तवाहिनी आकुंचन आणि प्रसरण पाहू शकते. सो त्याची लांबी 1 इंच होती, ती 1.5 पर्यंत मी खेचू शकलो किंवा आम्ही खेचू शकलो किंवा त्या शस्त्रक्रियेत खेचली जाते. असं झाल्यानंतर आम्ही तो सगळा स्नायू उचलला, कारण त्याला खालनं काहीच रक्तप्रवाह नव्हता, होता तो इकडनं होता, आणि तो त्या दरीवर बसवला. तो बसवला खरा, पण ती दरी अर्धीच बंद झाली. म्हणून मग दुसऱ्या बाजूचा पेक घेतला आणि तो तिथे आणला आणि टाके मारले आणि ती दरी बंद केली. आणि तो जो पेक आणला आम्ही तो त्वचेसकट आणला, कारण त्या त्वचेचा जो रक्तप्रवाह होता तो त्या पेक नावाच्या मसलमधून त्वचेला जात होता. आता तुम्ही कल्पना करा, 2 मोठे पेक माझे जर समजा धरलेत, त्याच्यावरची त्वचा असं सोडूया, ही ती वाहिनी असं करून आम्ही ते एकत्र आणलं आणि टाके मारले. सो प्लास्टिक सर्जन हा एक व्यासंग आणि एक वृत्ती आहे, सर्जनशीलता ज्याला म्हणतात. आता तुम्हाला पर्यावरणाशी संबंध सांगतो. कुठल्याही गोष्टीचं जर सृजन करायचं असेल तर जसं सुघटन शल्यचिकित्सकाला बोलवतात तसं त्याच्यामधली सृजनशीलता इतर ठिकाणी सुद्धा व्यक्त होते, म्हणून ते उद्यान झालं. क्या बात आहे सर. आता थोडंसं त्या प्लास्टिक सर्जरीच्या संदर्भात सगळ्यांना हा प्रश्न आहे की हल्ली सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करतात. तर आता ही सर्जरी, कारण आम्ही स्वतः कोरियात राहत होतो आणि कोरियात एक गंगनम नावाचा विभाग आहे. त्या एवढ्याशा विभागात, म्हणजे आमच्या सांताक्रूज ईस्ट वेस्ट एकत्र आपण केलं तेवढा तो भाग असेल, तेवढ्या विभागात 1000हून जास्ती आपल्या सौंदर्य त्या प्रसाधनाच्या सर्जरी असतात, त्याची ती क्लिनिक्स होती. तर ते एक साधा प्रश्न की ह्या सर्जरीमध्ये आणि आपल्या ह्या आपण प्लास्टिक सर्जरी करतो अपघातामुळे किंवा भाजण्यामुळे, यात एक्झॅक्टली काय फरक आहे? काही फरक नाही. फरक काही नाही, वृत्ती तीच आहे. परंतु ज्याला रिकन्स्ट्रक्टिव्ह पुनर्रचना करण्याची जी शस्त्रक्रिया आहे ती जीव आणि स्वावलंबन सुधारते. आणि जे आत्मकेंद्रित असतात, ही 2 विभागणी करतोय मी,
आणि आधुनिक युगामध्ये सौंदर्याबद्दलच्या ज्या कल्पना, आता तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये ज्या 20-25 वर्षापूर्वी ज्या मिस इंडिया झाल्या त्या का झाल्या? त्या कट करून झाल्या होत्या. याचं कारण सौंदर्य प्रसाधक कंपन्यांना त्यांचं धंदा इथे वाढवायचा होता. या जगात सतत कट कारस्थानं चालू असतात आणि माध्यमांमधनं स्त्रियांना त्यांच्या विषयीची जी कल्पना करून देण्यात आलेली आहे त्या कल्पनेतनं या सौंदर्य प्रसाधक शस्त्रक्रियेचा प्रादुर्भाव झालेला आहे. मी त्याच्या विरुद्ध नाही, पण भारतात आहेत आपल्या. आता ते सांगतो तुम्हाला. 72 साली ज्या वेळेला मी डिट्रॉईट शहरामध्ये प्लास्टिक सर्जरी शिकत होतो, पहिल्यांदा मी भाजलेल्या रुग्णांच्या कक्षामध्ये होतो. तिथे एक भानगड झाली. मी अतिशय उपद्व्यापी माणूस आहे. टिळक रुग्णालयात भारतामधला जो पहिला डॉक्टरांचा, निवासी डॉक्टरांचा संप झाला त्याचा पुढारी मी होतो. तो यशस्वी झाला. माझ्यामध्ये भरपूर ऊर्जा आहे. माझा मंगळ षष्ठस्थानी आहे आणि तो उच्चीचा आहे. त्यामुळे माझ्याच पुढे शत्रू टिकत नाही. मी कोणाचं शत्रुत्व घ्यायला जात नाही. एनी केस तो यशस्वी झाला. त्याच्यानंतर मग गोष्टी होत 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 मी प्लास्टिक सर्जन झालो किंवा होण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेला मला कोणीतरी बसलं, अरे तू जनरल सर्जरीतनं आता खूप छान प्लास्टिक सर्जरी करतोस. माझं त्यावेळेला मला काही डिग्री नव्हती. तेव्हा तू आता परीक्षेला का नाही बसत? चांगला माणूस होता, शिक्षक होता. मी म्हटलं अहो इथे आमच्याकडे विभागच नाही, मी कसा बसणार? तू माझ्या विभागात ये 1 वर्ष. म्हणून मी रजा घेतली. माझी थोडी प्रॅक्टिस होती, माझी बायको होती, 2 मुलं होती. त्यावेळेला तरी मी तो मूर्खासारखा का अमूर्खासारखा माहिती नाही मला, 1 वर्ष मी त्या रुग्णालयात गेलो आणि तो म्हणाला अरे तू तर एकदम तयार आहेस. मी एकही प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया अगदी जुजबी केल्या असतील. तू म्हणाल तू परीक्षेला बस. मी परीक्षेला बसलो आणि नापास झालो. म्हणजे याच्यानंतर माझ्या आयुष्यात जे घडलं ते फारच अनपेक्षित होतं. मी नापास झालो. मुलं लहान होती. मी त्यावेळेला जनरल सर्जरीचा प्राध्यापक होतो. दुसऱ्या दिवशी नापास होऊन ज्या वेळेला मी आमच्या कक्षात गेलो त्यावेळेला लोक माझ्याकडे बघत होते, आपला मास्तर नापास झाला. हे काय छान नाही आहे, पण चिवट आहे. एनी केस अशा तऱ्हेनं मी निराश होऊन घरी आलो. लोकांनी माझं सांत्वन केलं. काही लोकांनी सांगितलं जाऊ सोडून दे, नाच सोडून दे ना, तुझी प्रॅक्टिस बऱ्यापैकी चालू आहे, आणखीन वाढेल. मनाने घेतलं होतं की नाही याच्यामध्ये मला रस आहे, याच्यातनं मी काहीतरी करू शकेन. एक माझ्याकडे मित्र आला आणि तो म्हणाला काय कसं काय चाललं? म्हटलं लेका तो अमेरिकेत गेला होता, माझा वर्गमित्र नायर हॉस्पिटलमधला. तो माझ्या घरी आला आणि बसला होता. तो मला म्हणाला की असं काय तुला यायचं आहे काय प्लास्टिक सर्जरी शिकायला? तू 10 दिवस थांब. 10 दिवसांनी मला कुक काउंटी बर्न्स हॉस्पिटलचं पत्र आलं की तुम्हाला आम्ही 5वा इयर रेसिडेंट म्हणून अपॉइंट केलं. म्हणजे जवळजवळ कन्सल्टंटचीच पोझिशन होती. तिथे मी राहत होतो. माझ्या एक लक्षात येत होतं की मी अमेरिकेत आलो खरा, पण तिथे जे चाललं होतं ते माझ्या टिळक रुग्णालयात आणि सायन हॉस्पिटलमध्ये काही वापरता येण्याजोगं नाही. त्यावेळेला तिथल्याही निवासी अधिकाऱ्यांमध्ये असंतोष होता. आणि अमेरिकेतल्या सगळ्या मोठ्या विद्यापीठीय जे रुग्णालय आहेत तिथे आंतरराष्ट्रीय लोकांचा भरणा असतो. ते आता ट्रम्प काढतोय ना सगळ्यांना, त्यावेळेला नव्हता. त्यावेळेला 8 आण्यात मी परीक्षा दिली होती. आता हल्ली लाखो रुपये खर्च करावे लागतात. मला वाटतं काहीतरी भयंकर परीक्षा असतात. ते जाऊ दे. त्या असंतोषाचा मी जनक ठरलो. याचं कारण भारतातनं जी मुलं आलेली होती त्यातली 10 मुलं मुंबईतली होती. त्यांनी या सगळ्यांना सांगितलं, गोऱ्या आणि काळ्या आणि ब्राऊन लोकांना, की आपल्याकडे एक संपाचा लीडर आहे. ते माझ्याकडे आले. मी पण चेटलो, मी पण भाषणं दिली. संप यशस्वी झाला. बाकीचे सगळे कामावर गेले आणि मला काढून टाकला आणि माझा व्हिसा गेला. मला मुंबईहून पत्र आलं बायकोचं काय, अरे आता काय करणार, मला तर यायचं आहे अमेरिकेला. तू काळजी करू नको, मी काहीतरी करतो. मग एकाने मला असंच काहीतरी सांगितलं की डिट्रॉईटला असं एक 40 बेडचं हॉस्पिटल आहे जिथे फक्त सौंदर्य प्रसाधक शस्त्रक्रिया करतात.
म्हणून माझी डब्बा गाडी घेऊन डिट्रॉईटला गेलो आणि त्या हॉस्पिटलमध्ये रुजू झालो. त्या काळात 72 साली तिथे दर आठवड्याला 10 ब्रेस्ट इम्प्लांट्स होत असत. म्हणजे लहान स्तनाचे मोठे करणे 72 साली. आज मुंबई शहरात एका महिन्यात 10 ते 15 होत असतील. इतकी ती तफावत आहे. अरे वा. परंतु हे लोड वाढत चाललाय याच्याबद्दल प्रश्नच नाही. आणि दुर्दैवानं हल्ली निरनिराळ्या प्रकारचे सर्जन्स ही शस्त्रक्रिया करायला लागलेत. प्रशिक्षण कमी, पेशी समूह ज्याला ऊती म्हणतात त्यांच्यावर काय क्रिया करावी, कशी नाजूकपणे करावी याचं ज्ञान नसलेले लोक पैसे मिळत आहेत उन्ही सौंदर्य प्रसाधक शस्त्रक्रिया करतायत. आणि मग आपण वर्तमानपत्रात वाचतोच काय होतं ते, हे असं झालं आणि मग ती बाई असं म्हणाली आणि मी तसं झालं. हायर द रिस्क हायर द मनी असा जो प्रकार आहे ना तो तिथे आहे. सो मी इथे आल्यानंतर टिळक रुग्णालयात लागलो. तिथे कसली सौंदर्य आणि कसली प्रसिद्धी आणि कसलं प्रसाधन आणि कसलं काय. 20 रुग्ण खाटेवर आणि 10 रुग्ण जमिनीवर अशा स्थितीमध्ये आम्ही ते सगळं चालू केलं. आणि म्हणून माझा पहिल्यापासूनच होता तो पुनर्रचना किंवा रिकन्स्ट्रक्शनकडे पहिल्यापासून माझा ओढा होता. आता हे जे नाव झालं ते कसं झालं ते तुम्हाला सांगतो. पण ते सुद्धा कसा योगायोग असतो. आयुष्य योगायोगाचं आहे. मी मध्ये पुण्याला भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये भाषण दिलं, आपल्या सगळ्यांची गोष्ट. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे की मी केले, मी घडवले, माझ्यामुळे झाले, हे जर तू सोडलंस तर तू सुखी होशील. याचं कारण कोणीही मनुष्य एकटा नसतो. प्रत्येक माणसाच्या यशामध्ये अनेक लोकांचे वाटे असतात. अगदी खरं. ते कसं झालं ते तुम्हाला सांगतो आता. सो मी अमेरिकेतून परत आलो होतो. तिथली मला डिग्री नव्हती. इथे मी नापास झालो होतो त्यामुळे ती डिग्री नव्हती. आमच्याकडे सुगठन शल्य विभाग नव्हता. परंतु मी होतो आणि माझे शिक्षक होते आणि आम्हाला त्या विषयाचं प्रेम होतं. आमचा नुकता विभाग सुरू झाला आणि तुम्हाला माहिती आहे टिळक रुग्णालय कुठे आहे ते. टिळक रुग्णालयाचं नाव आहे सायन हॉस्पिटल. सायन कारण शीव. मुंबई बेटाची जी शीव होती तिथे शंकराचं मंदिर होतं, तिथे बसलेलं जे हॉस्पिटल ते शीव. आणि तिथे 3 बाजूने रस्ते येतात. एक पुण्याकडनं येतो, एक आग्र्याकडनं येतो आणि एक उत्तरेकडनं येतो. आणि ते तिथे टोल येऊन तिथे आत येतात. तेव्हा जे सगळे रस्त्यावरचे अपघात होतात ते पहिलं स्टेशन कुठलं तर टिळक रुग्णालय. अशा तऱ्हेनं तिथे पाय मोडलेले आणि त्वचा गेलेले ढिगभर रुग्ण असायचे. आता ते ऑर्थोपेडिक सर्जन जे असतात ना, जरा चावट गोष्ट सांगतो. ते कामोत्सुक पुरुष कसा असतो, कधी एकदा त्या हाडामध्ये खेळा मारतो असे ते पुरुष असतात. आणि प्लास्टिक सर्जन कसे असतात, अहो असं काय करता, अजून मुलं जागी आहेत धीराने घ्या. मी दोन्ही नव्हतो, ऑर्थोपेडिक नव्हतो आणि प्लास्टिकही नव्हतो. पण मला त्याच्यासाठी काहीतरी करायचं होतं. आणि तो माझा मित्र होता, फार सुप्रसिद्ध डॉक्टर आहे, डॉक्टर लाड म्हणून. खूपच सुप्रसिद्ध माणूस आहे, शुश्रूषाचा जनक वगैरे. तो मला म्हणायचा, रव्याला का हे काय चाललंय, मला इथे खेळे मारायचे, पण तू त्वचा लावल्याशिवाय करणार कसं. मी एक दिवशी कंटाळलो आणि मी विचार करत बसलो की हे, कारण त्या काळात 2 पाय जोडून इकडची त्वचा तिथे लावायची आणि इथे रुजल्यानंतर 2 पाय सेपरेट करायचे. आता तुम्ही लक्षात घ्या, 20 पेशंट खाटेवर आहेत, 10 पेशंट खाली आहेत. अशात हे जर मी 3 आठवड्यात 2 पाय जुळून जर ठेवले तर मला दुसरं काही करायलाच नको. दुसरे नवे पेशंट घेणार कसे. एक दिवस माझ्या मनात विचार आला की मी असं करतो आता की पुस्तकाचं पान कसं वळवतात तसं पायाची मागची जी त्वचा आहे ती थोडीशी बॉर्डर ठेवतो. ही जी त्वचा आहे ती फक्त बहिर त्वचा काढतो सोलपटून. पुस्तकाचं पान कसं वळवतात तशी ती वळवतो. अरे वा. आणि त्याच्यावर आणखीन जे सोलवटलेलं आहे त्याच्यावर
एक बारीक त्वचा लावतो आणि बघूया काय होते. माझ्या शिक्षकांचा सगळ्यात उदारपणा असा, त्यांच्यात माझ्या 10 वर्षाचं अंतर होतं. ही इज द हेड ऑफ द डिपार्टमेंट, विभाग प्रमुख. मी त्यांचा, अशी जर मी काही करणार असलो तर मी खरं म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे की नाही, पण मी काहीतरी भलतंच करणार होतो, पण मी त्यांना सांगितलं नाही. हा माझा चोरटेपणा होता. परंतु माझा एक सहकारी होता, तो KM मधनं आला होता. त्याला मी सांगितलं की आपण असं करूया का. तो फार रुळावर चालणारा माणूस होता, कारण बाकीच्या 3 जे विभाग होते त्याच्यामध्ये अगदी असं होतं. माझं असं होतं. तो आम्ही ती शस्त्रक्रिया केली आणि 48 तासांनी ड्रेसिंग उघडायचं. मग ते आपल्याला कळणार की ती जगली आहे की नाही. तर त्याला राहूया ना. माझा राऊंड 9:30 वाजता सुरू व्हायचा असेल. त्यांनी हळूहळू बिचाऱ्याने, तो इतका घाबरला होता की त्याने ते ड्रेसिंग काढलं. आणि मी यायच्या आता तो वॉर्डात उभा होता. तो म्हणाला, सर नमस्कार. म्हटलं काय मेली, फ्लॅप मेली. तो म्हण नाही सर जगली. अशा तऱ्हेने मी ते 6 शस्त्रक्रिया केल्या. जो माझा मित्र होता तो एकदमच खुश झाला. तो म्हणा, अरे काम हो गया, अभी 10 दिन के बाद भेजो, मैं खिला लगाता हूँ, काय जे करायचं ते कर म्हटलं आता. मग तोच मला म्हणाला की हे आता कुठेतरी दाखवायला पाहिजे. मी म्हटलं मला काही त्याच्यातलं कळत नाही, माझ्याकडे चित्र आहेत, मी पाहिजे तर दाखवतो तुम्हाला. तो म्हणाला काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण ही आमची 25 वर्षाची जी ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स आहे तिथे हे दाखवायचं. मी म्हटलं लेका मी रजिस्टर पण केलं नाही त्या कॉन्फरन्सला. मग कर रजिस्टर. म्हटलं किती आहे रजिस्ट्रेशन फी. त्या काळामध्ये ती 3,000 रुपये होते. म्हणजे मी नाही करत 3,000, माझं नाव थत्ते आहे, मी असे 3,000 रुपये वगैरे खर्च करणारा माणूस नाही. तो म्हणाला ते जाऊ दे, पण तू येतोस का. मी म्हटलं येतो मी. आदल्या रात्री त्या कॉन्फरन्सची बोट क्रूज निघाली होती आणि ऑर्थोपेडिक सर्जन सगळे अर्धान नसतात आणि ते बऱ्यापैकी असतात. सगळ्याच बाबतीत त्यांचं अधिक असतं. म्हटलं जसं कामोत्सुक पुरुष वगैरे वर्णन, आता स्त्रिया पण झाल्या आता, म्हणजे कामोत्सुक नाही, ऑर्थोपेडिक सर्जन. तर त्या दिवशी ती बोट क्रूज परत आली ताज हॉटेलला पहाटे 2 वाजता. आणि मी कोण क्षुल्लक, कोण ते कोणाचं नाव माहिती नाही मला, काहीतरी एक पेपर प्रेझेंट करतोय म्हणून त्या एवढ्यापेक्षा मोठा हॉल, क्रिस्टल हॉल का काहीतरी नाव आहे त्याचं, 1, 2, 3, 4, 5 माणसं बसली होती. मला काहीच पडली नव्हती. मी ती चित्र वगैरे दाखवली आणि ती त्या काळामध्ये कम्प्युटर वगैरे नव्हतं ना. मॅजिक लँटर्नमध्ये त्या स्लाईड वगैरे घालायचं, ते लोकांना माहीत पण नसेल आता. मी सगळं आवरलं आणि जाणार इतक्यात एक गोरा माणूस माझ्यासमोर आला आणि म्हणाला की तुम्ही कुठल्या रुग्णालयात काम करता. मी म्हटलं मी सायन हॉस्पिटलमध्ये काम करतो. तो पत्ता काय. त्यांनी माझ्याकडनं पत्ता घेतला. 4 दिवसांनी तो आला आणि माझा वॉर्ड बॉय धावत धावत माझ्याकडे आला की एक गोरा माणूस येऊन आपल्या पेशंटचे फोटो काढतोय. म्हटलं कसले फोटो काढतो, मला लक्षात येईना एकदम. तिथे मी गेलो. म्हटलं सर व्हॉट आर यू डुईंग. पण आय एम फोटोग्राफिंग युअर रिझल्ट्स. असे 3-4 होते रुग्ण. मग नंतर तो मला म्हणाला की मी वॉटसन जोन्स या पुस्तकाचा संपादक आहे. ते वॉटसन जोन्स हे जे पुस्तक होतं ते त्या काळात ब्रिटिशांची जिथे जिथे राज्य होती तिथे पाठ्यपुस्तक होतं अस्थिव्यंग विभागाचं. क्या बात. तो म्हणाला मला हे पुस्तकात घ्यायचं आहे. मी तुम्हाला परत सांगतो, आता मी योगायोग सांगणार आहे. ही एका माणसाची गोष्ट नाही, ते कशी ती तुम्हाला सांगतो. म्हटलं सर तो म्हणाला डोंट कॉल मी सर, यू कॉल मी मिस्टर विल्सन. म्हटलं ठीक आहे मिस्टर विल्सन, आय हॅव नॉट रिटन दिस पेपर. आणि मला असं कोणीतरी सांगितलं आहे की हा पेपर ब्रिटिश जर्नलमध्ये पाठवायला पाहिजे प्लास्टिक सर्जरीच्या. त्यामुळे तू ती काळजी करू नकोस, तू मला तुझा पेपर दे. मी म्हटलं मी टाईप केलेला नाही पेपर, त्यामुळे मी फोटोग्राफ्स घेतले आहेत, तू हाताने लिहिलेला पेपर मला दे. म्हटलं मी तुम्हाला देतो, परंतु तुम्ही हा पेपर ब्रिटिश जर्नलकडे पाठवावा असं मला वाटतं. तेव्हा ते मी करतो, ते तुला काय करायचं आहे ते मी करतो. 10 दिवसांनी मला पत्र आलं होतं. मला आठवतं अजून, माझे वडील घरी होते, की तुमचं पुस्तकात येणार आहे किंवा तुम्ही कॉपीराईट वेव करा. कॉपीराईट असं पाठ्यपुस्तकांना कॉपीराईट नसतो की बुवा हे
माझ्याकडनं घेतलं म्हणून म्हटलं मी काय वेब करतो. मग ते पत्र पाठवलं. 3 आठवड्यांनी मला ब्रिटिश जर्नलचं पत्र आलं की आम्ही तुमचा पेपर घेतला आहे वगैरे वगैरे. आता गंमत बघा, हा जो विल्सन माणूस आहे हा मनुष्य जिथे जिथे ब्रिटिश साम्राज्य होतं तिथल्या विकसनशील देशांमध्ये जाऊन 3 महिने राहत असे. कारण त्याची पुस्तकं तिथे वापरली जात असत की ऑर्थोपेडिकमध्ये काय काय चाललं आहे. याचा अर्थ त्याला तो खरा साहेब नव्हता, तो खूप चांगल्या स्वभावाचा आणि आपल्या विज्ञानाला काय पूरक आहे हे शोधण्यासाठी सर्वत्र जात असे. हा एक भाग झाला. त्यांनी जो पेपर ब्रिटिश जर्नलच्या एडिटरला पाठवला होता त्याचं नाव मायकेल टेम्पेस्ट. त्या मायकेल टेम्पेस्टचे वडील एक भारतीय रजनी पाम दत्त नावा माणसाचे मित्र होते. हा रजनी पाम दत्त हा इंग्लंडमधल्या कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक. आणि हा मायकेल टेम्पेस्ट दुसऱ्या युद्धात या भागामध्ये डॉक्टर म्हणून वावरला होता. नंबर 2, त्या काळामध्ये अर्थातच मग मी त्यांना जाऊन भेटलो, त्यांच्या घरी राहिलो. मी त्यांना माझी परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही या अवघड स्थितीमध्ये काम करत आहोत. तो नुसता ऐकून घ्यायचा, तो काही बोलायचा नाही. त्या काळामध्ये मी भरपूर शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्याच्यानंतर एडिटर बदलला. एडिटर बदलल्यानंतर जे काही माझे मित्र कम हितशत्रू होते तेव्हा आता बघूया, आणि मायकेल टेम्पेस्टला मस्का लावला होता तर याचं काय होतं ते आता बघूया. तो जो नवा एडिटर होता त्याचे वडील रॉयल इंडियन आर्मीमध्ये मेजर होते आणि त्याचा जन्म बेंगलोरमध्ये झाला होता. तेव्हा त्यालाही भारताबद्दल आकर्षण आणि अनुकंपा होती. आणि अतिशय दोघंही अतिशय सभ्य, अतिशय साधे, अतिशय सात्विक, अतिशय प्रसिद्धी परांगमुख. परंतु जे चांगलं आहे ते वर्णद्वेषावर आधारित टाकण्याच्या ऐवजी जर चांगलं आहे तर ते घेण्याजोगे त्या स्वभावाचे होते. या परिस्थितीमध्ये रवींद्र थत्तेचा उदय झाला. या बात. मी असं म्हणत नाही की माझ्यामध्ये काही नव्हतं. मी अमेरिकेतून परत आलो आणि नाही म्हटलं तरी पाट्या टाकल्याच ना. 5-6-7 वर्ष मी पाट्या टाकल्याच. हे सगळं जर नसतं तर मी इथे बसलो नसतो आज. हो की नाही? असे 25 प्लास्टिक सर्जन आहेत. सुदेशनी तुम्हाला माझं तुम्हाला काय सांगितलं, आपल्याकडे एक माणूस आहे, हे तुझे शब्द आहेत. हो खरं. आपल्याकडे एक माणूस आहे, हे तुझे शब्द आहेत. हा माणूस कसा निवडला? सांगण्याचा मुद्दा असा की आयुष्यात जे जे घडतं त्या घडण्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. आता तुम्ही पर्यावरणाचा तो विषय काढला, त्या उद्यानाचा, ते हिंदूजाशी टक्कर देणं सोपं नव्हतं. सोपं नव्हतं. तो एकेकाळी इराणचा सावकार होता. इराणचा ज्यावेळेस शहा तिथे राज्य करत असे तिथे मोरारजी देसाई त्याच्या घरी उतरत असत. नेहरू फॅमिलीत जेव्हा जात असत तेव्हा हिंदूजा त्यांना विमानतळावर घेण्यासाठी येत असत. अशा प्रकारचा तो माणूस होता. आणि हॉस्पिटल त्यांचंच होतं. हो. आणि तुम्ही डॉक्टर आहात. हो. म्हणजे फार मोठी टक्कर. हळूहळू हळूहळू करत काय होतं, बरेच वेळेला हत्तीला माशी चिरडावी कसं कळत नाही ना, तशातला प्रकार होता. ती सारखी त्याच्यावरती घोंगावत होती. आणि सतत मी लोकांशी संपर्क साधून होतो जे आयुक्त होऊन गेले. बाळासाहेब ठाकरेंकडे पण मी गेलो आहे. मी आता किती पॉलिटिशियननी किती त्यांच्याकडनं पैसे घेतले याच्याकडे माझी नोंद आहे. पण मी कोणाचाही द्वेष केला नाही, कारण मला फक्त ती जमीन वाचवायची होती. एकेकाळी असा प्रस्ताव होता की यांनी वाचवली म्हणून याचं नाव द्या. म्हटलं ते नको, त्याचं नाव धोटे उद्यान ठरलेलं होतं की ती जागा धोटे उद्यानच होणार, पण तो उद्यानाचं रिझर्वेशनच काढून घेण्याचा प्रताप झाला होता. असं करत 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 मला एकदा कोणीतरी विचारलं की रव्या लेका तुला इतकं करेज येतं कुठून?
एक डीप थ्रोट नावाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? ज्या वेळेला व्हाईट हाऊसमध्ये बर्गलरी वगैरे झाली, तो जो इतिहास आहे निक्सनच्या काळात, त्यावेळेस ज्या बातम्या फुटल्या, त्या बातम्या व्हाईट हाऊसमधल्याच एका माणसाने त्या दोघा वार्ताहरांना दिल्या होत्या. त्याचं नाव द डीप थ्रोट. जे सचिवालयात घडत असे ते सगळं दुसऱ्या दिवशी मला तो क्लार्क कळवायचा. मी त्या क्लार्कला एकदा विचारलं, लेका तू राहतोस कुठे? तो मला डोंबिवली. म्हटलं तू मला हे सगळं का सांगतोयस? तर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला नको आहे का माहिती? म्हटलं मला पाहिजे. तुझं नाव काय? माझं नाव मी तुम्हाला सांगणार नाही, मी माझं काम करतोय, तुम्ही काय माहिती वापरायची ती वापरा आणि त्याप्रमाणे करा. तसा माझा तो डीप थ्रोट होता. त्याच्यामध्ये भरपूर भानगडी झाल्या. शेवटी मला इंदिरा गांधींनी बोलवलं. त्या इंदिरा गांधीला मी विचारलं की तुझ्या घराशेजारी जर असा भूखंड असता आणि तो कोणी बळकावत असतं तर तू काय केलं असतंस? तेव्हा मला लोक विचारत असत की तुझ्यात हे बळ आलं कुठून? तेव्हा मी त्यांना सांगत असे की माझे संस्कार मला बळ देतात. माझे वडील एक अतिशय निस्पृह सरकारी अधिकारी होते. एक झिडकी कधी त्यांनी खाल्ली नाही. आणि कल्पना करा, 1948 साली माझी आई गोधऱ्यासारख्या मागास भागात कुटुंब नियोजनाचा प्रयोग करत असेल घराघरात जाऊन. तुम्ही कल्पना करा, 1948 साल आहे आणि 49. तिच्या माणसाला सांगितलं असे आई वडील असताना माणसाला करेज येणार नाही तर काय होईल? अगदी खरं. आणि म्हणून 12व्या अध्यायातली जी ओवी आहे की तू केले, त्याला अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो मी काय करू? तो पहिल्यांदा त्याला सांगतो की अव्यक्ताची उपासना बोगस आहे, ते काही नाहीच, तिचे कशी उपासना करणार तू? मग मी काय करू? मग तू माझ्यावर विश्वास ठेव. तेही नाही जमलं तर तू माझी एक निमिष मात्र आठवण काढत जा. तेही नाही झालं तर मग काय करायचं? मग तू कर्म करत जा, पण त्याच्या फळाची अपेक्षा सोडू नकोस. कसं की खडकावर पाणी टाकल्यानंतर जसं काही उगवत नाही तसं वागत जा. मग नाही झालं तर मग काय करायचं? मग तू एक काम कर ना, तुझे कुळाचार चालव, जे तुझ्या कुळामध्ये आचार चालू आहेत ते कर आणि अपेक्षा ठेवू नकोस. आपल्याकडे 3 प्रकारची कर्म आहेत, नित्य, नैमित्तिक आणि काम्य. आपण 3च कर्म करतो. नित्य कर्म करतो, सकाळी आंघोळ करतो, थोडी पूजा करतो जायच्या आधी. नैमित्तिक कर्म, आज नैमित्तिक कर्म आहे, आज नैमित्तिक कर्माला तुम्ही आले, काहीतरी निमित्त आहे म्हणून नैमित्तिक कर्म. आणि काम्य कर्म आहे की मला काहीतरी मिळेल म्हणून जे कर्म केलं जातं ते काम्य कर्म आहे. जेव्हा मनुष्य काम्य कर्म नित्य कर्मासारखं करतो, पण आंघोळीत काय फळ मिळणार नसतं, किंवा तुम्ही काही दिवा लावलं तर काय फळ मिळणार नसतं. आपला एक विषय असतो, ते नित्य कर्म करायचं असतं. सो तो जो उपदेश आहे की तुम्ही तुमचं काम्य कर्म नित्य कर्मासारखं करत जा, तुमच्या संस्काराला जागा, ते त्या बागेच्या बाबतीत घडलं. सो रवींद्र थत्ते हा एक निमित्त मात्र आहे. हे जोपर्यंत तुम्ही स्वतःवर बिंबवत नाही तोपर्यंत तुम्हाला दुःख होण्याची शक्यता जास्त आहे. मी पडलो, मी चढलो, मी केलं नाही, माझ्यावर असा अन्याय झाला, मीला बाजूला ठेवा. अगदी आत्मा समजू नका, पण थोडा वेळ बाजूला ठेवा. त्याच्यामध्ये म्हटलं आहे ना की माणसाला काय होऊ शकतं? 3च गोष्टी होऊ शकतात, हे लोकांना कळत नाही. एक, आपल्या मनासारखं झालं तर सुख होतं, मनासारखं झालं नाही तर दुःख होतं, आणि जे आपल्याला पाहिजे ते दुसऱ्याला मिळालं तर द्वेष होतो. याच्या पलीकडे आपल्या मनात भावना नसतात, त्या अपरोक्षपणे पाहणे. जे लोक बोलतायत ते ऐकून घेणे, एका कानाने ऐकणे, दुसऱ्या कानाने शक्यतोवर सोडून देणे. या गोष्टी केल्याशिवाय तुम्ही कार्यरत होऊच शकत नाही. कारण दरवेळेला ती ज्ञानेश्वरांची जी ओवी आहे की वायूचे स्फुरण टेहले, काय जाहले काय निमाले, म्हणजे त्याच्यामधली पार्श्वभूमी अशी की वारा आल्यानंतर पाड्यावर तरंग उमटतात आणि वारा पडल्यानंतर ते जातात. वायूचे स्फुरण ठेले, काय जाहले काय निमाले असं म्हटलं की लक्षात येतं की भावना हे तरंग आहेत. ते ज्या पार्श्वभूमीवर ऊर्जेच्या म्हणजे आत्म्याच्या घडतात त्याला कवेत घेणं. दुःखाने गांजू नका, सुखाने माजू नका.
हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये जे तुम्हाला करायचं आहे, मग तुम्ही रवींद्र दत्ते असं कोणी असा, तुम्ही नाणेसंग्रह करा, सुदेशसारखं एक संस्था चालवा, एकच प्रिन्सिपल आहे की मी एकटा नाही आणि जे होणार आहे ते मी पचवणार आहे. आणि ती नेहमी येत नाही, पण आज मी तिला आग्रहाने घेऊन आलोय, कारण मी आज अवास्तव असं काहीतरी बोलणार आहे. हे सगळं करताना माझ्या बायकोची मला जी साथ मिळाली ती फार महत्त्वाची आहे. हे जाहीर निवेदन मी आत्तापर्यंत केलेलं नाही. आमच्या स्वभावात कणभरही साम्य नाही आणि बहुतेक जोडप्यांमध्ये नसतं. तुमचं काय माहीत नाही मला, खरं सांगा. नाही, खरं अगदी विरुद्ध व्यक्तिमत्व आणि म्हणून जमतंय ते अपोजिट त्याच्यामुळे. सो तिचाही मी उल्लेख करतो. अशा तऱ्हेनं आयुष्याचा, म्हणून मी तुम्हाला म्हटलं तसं की आपण पहिल्यांदा अगदीच हे पहिल्यांदा केलं असतं आणि मग ॲसिडवर गेलो असतो तर ते योग्य झालं नसतं. सर एक मिनिट, तुमची शाळा किंवा असं बालपण जे असतं ते कुठल्या माध्यमात तुम्ही शिकला? मराठी. आणि कुठे मुंबईत होतं? हां. सो देअरफॉर ते पण सांगतो आता. खरं. माझ्या आयुष्याचे 7 कालखंड आहेत. कारण तुम्ही म्हटल्यानंतर, कारण मला असं कोणी आत्तापर्यंत विचारलेलंच नाही. हा, हे महत्वाचं आहे बरं का, हे काहीतरी विशेष आहे आज सर. मला आत्तापर्यंत कोणी विचार, तुम्ही ज्ञानेश्वरीवर भाषण द्या. नाही. एके ठिकाणी मी गेलो, तुम्हाला बोलवलं ज्ञानेश्वर भाषण द्यायला, तो एक माणूस आला, म्हणाला तुमचं काय आहे, तुमचं CV द्या आम्हाला. मी म्हटलं मी CV आणि थोडक्यात द्या, लोकांना बोर करू नका. असे पण प्रसंग झालेले आहेत. पण मी ज्ञानेश्वरी वाचतो ना, त्यामुळे काय जाहले काय निमाले अशा तऱ्हेनं 7-8 वर्षापर्यंत तर काही आठवणीच नाहीत. वडिलांची नोकरी होती, बदली होती, त्यामुळे अनेक शाळा झाल्या. उर्दू शाळा झाली, गुजराती झाली, इंग्रजी झाली नाही, मराठी मात्र झाली. आईचा उल्लेख आला म्हणून सांगतो. पहिल्यांदाच मी 1954 साली मॉडर्न हायस्कूलमधनं SSC काय 11वी का 12वी, आता ते मला कळत नाही, 11वी-12वी, हे पुण्याला मॉडर्न हायस्कूल. त्याच्या आधी मला एका प्रयोगशील शाळेत घातला होता वडिलांनी. एक कानिटकर नावाचे गृहस्थ होते, त्यांना ईटन अँड हॅरो सारखी शाळा काढायची होती. त्यांनी गोस सरदेसाई नावाचे एक इतिहासकार होते, त्यांची कामशेटला खूप मोठी जमीन होती. ते सरदेसाईंकडे हे गेले आणि म्हणाले की मला आता मॉडर्न हायस्कूल झालं, आता मला एक मस्त शाळा काढायची, ईटन अँड हॅरो सारखी रेसिडेन्शियल स्कूल. तर कोणी जाईना, तर ते माझ्या वडिलांचे मित्र होते, ते माझ्या वडिलांकडे आले, म्हणाले की तुला 2 मुलगे आहेत, एक मला दे. त्यात तो काळ निराळा होता, म्हणजे शिकवण्या वगैरे असे काळ नव्हता. तो मुलं देत असत, नातेवाईकांकडे राहत असत, मित्रांच्या घरी राहत असत. तिथे मला त्यांनी त्या कामशेतच्या शाळेत घातलं. ती कामशेतची शाळा वर्षभरात बुडली आणि त्याला काय आर्थिक काही पाठबळ मिळालं नाही. पुण्याहून शिक्षक यायचे, इंद्रायणी नदीच्या काठी आमचं राहण्याचं घर होतं. दिवस रात्र साप आणि विंचू निघायचे आणि इतरही बिबटे वगैरे. रात्री जर आम्ही उठलो तर तो मिणमिणचा दिवा घेऊन बाहेर आम्हाला लघवीला जावं लागायचं. त्यावेळेला तिथे जे प्राणी जमलेले असत ते त्या दिव्यामध्ये त्यांचे डोळे चमकतात. हे माहिती आहे का तुम्हाला? हे सगळे जे वन्य प्राणी असतात ते काय सगळेच काय अगदी मारतात नाही, काय हरणं असतात, काय छोटे छोटे प्राणी असतात, असं झालं. अशा तऱ्हेची ती शाळा होती. मग त्यांच्या शाळेत काय शिकणार डोंबलं. मग आता हे कानिटकर होते म्हणून ती शाळा बंद पडल्यावर ते म्हणाले, अरे तुझ्या मुलाला आता मी मॉडर्नला नेतो. मग बाकीच्या तुकड्यांमध्ये जागा नव्हती, एक तुकडीमध्ये एक जागा होती, त्याच्यात मला घातला. दॅट वॉज द बिगेस्ट ब्लंडर दॅट कानिटकर डिड. याचं कारण ती जी तुकडी होती ती सगळ्या हुशार मुलांची होती. आधीच माझा उत्साह प्रचंड. म्हणजे त्या मॉडर्न हायस्कूलमध्ये सुद्धा मी खो खो, आट्यापाट्या, मलखांब, नमस्कार याच्यामध्ये प्रवीण आणि अभ्यासामध्ये अगदीच बेकार. म्हणजे काय सांगू तुम्हाला, 56 मुलं होती माझ्या शाळेत त्या वर्गात. त्या मॅट्रिकला माझा 56वा नंबर आला होता. तुम्ही खरं सांगताय का? हो, देवा शपथ सांगतो देवावर माझं. अशा तऱ्हेचं तोपर्यंत माझी वडिलांची बदली सांगलीला झाली, त्यामुळे मी त्या आईवडिलांकडे राहायला गेलो. तिथे FI मध्ये हेच चाललं होतं. शेवटी आई माझी मला एकदा म्हणाली की अरे रवीन, तू या सगळ्या भानगडी करतो, तू अभ्यास कधी करणार? त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं. त्या महिन्यात माझ्या आईचं डोकं दुखायला लागलं
काही केलं डोकं थांबे ना. तिला पुण्याला घेऊन गेले. तिथे तिचं पंक्चर केलं, सायनस पंक्चर, त्यांनी थांबे ना. मग परत सांगलीला आले. मग कोणीतरी म्हणाला आता मुंबईला घेऊन जा, म्हणून ते मुंबईला घेऊन गेले. मुंबईमध्ये 2च न्यूरोसर्जन त्या काळात होते. त्याच्यापैकी एक जे होते त्यांनी तपासलं आणि म्हणाले की हे हाताबाहेरचं काम आहे असं आम्हाला वाटतं, पण आपण काहीतरी त्याची तपासणी करू. त्यावेळेस कुठे होता, CT नव्हता, MRI नव्हतं, काहीच नव्हतं. हो, एक्सरे स्कल काढायचं आणि तपासायचं. ते म्हणाले की हे आमच्या हाताबाहेरचं काम आहे. आणि ते माझ्या वडिलांचे मित्र होते. ते म्हणाले तू बघ, तू पाय असले तर तू आईला इंग्लंडला, म्हणजे तुमच्या बायकोला इंग्लंडला घेऊन जा. ती इंग्लंडला नेली तिला. तिथे हार्वे जॅक्सन नावाचा एक खूप सुप्रसिद्ध सर्जन होता. रॉयल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल, 1955ची गोष्ट आहे. त्याला दाखवलं. तो म्हणाला काय नाही, ही रक्ताची गाठ झाली आहे आणि ती बहुतेक विरघळेल, तुम्ही 10-12 दिवस थांबा, तुम्हाला औषध देतो. त्याचा काही इलाज झाला नाही. 1 दिवस तिचे डोळे गेले, म्हणजे त्याला दिसेना, दोन्ही बाजूचं दिसेना, फक्त मध्येच दिसत होतं. वडील घेऊन गेले त्यांच्याकडे. ते म्हणे नाही हे काही निराळच आहे. त्या कालची परिस्थिती, काही चाचपणी नाही, काही नाही. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो सर्जन झगडत राहिला. ते ट्यूमर त्याला सापडेना. मग रक्तस्राव झाला. मग त्यांनी घाईघाईने ते सगळं बंद केलं. मग ती रेस्पिरेटरवर गेली आणि 48 तासात ती गेली. देवदुर्मिलाच सांगतोय तुम्हाला. आता मोकळेपणानंच बोलायचं म्हटल्यानंतर मोकळेपणानंच बोलतो ना. मग तिचं शवविच्छेदन झालं, पोस्टमॉर्टम. आणि तो पॅथॉलॉजिस्ट या सर्जनला सांगत आला. तिथे माझे वडील बसले होते की अरे तू काय केलंस, ते ट्यूमर नव्हतंच, हे ट्युबरक्युलोमा होता. अरे बापरे. आणि तोपर्यंत स्ट्रेप्टोमायसिन आलं होतं. म्हणजे 15 स्ट्रेप्टोमायसिनच्या इंजेक्शननी ती जी बरी झाली असती, ती जगदविख्यात न्यूरोसर्जनच्या हातून गेली. तेव्हा मी एक धडा घेतला होता की जे आपल्याला झेपत नाही ते करायचं नाही. आपला जो स्वभाव आहे, आपली जी कुवत आहे, तेवढ्याच शस्त्रक्रिया करायच्या. आणि माझा गर्व आणि माझी कुवत वगैरे असल्या गोष्टी करायच्या नाहीत, त्या मी केल्या नाहीत. सांगण्याचा मुद्दा असा की ती रुग्णालयात जायच्या आधी त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं. 2च वाक्य त्याच्यातली मला अजून आठवतात. एक, मी तुला जो स्वेटर विणलाय तो सांगलीच्या थंडीत घालत जा, जानेवारी-फेब्रुवारी महिना असेल. आणि दुसरं होतं की रवीन, तू कितीही वक्तृत्व स्पर्धा जिंकलास तरी अभ्यास केल्याशिवाय तुझा तरणोपाय नाही, हे लक्षात ठेव. मी आता परत येते किंवा पुढच्या वर्षी मी फक्त तुला अभ्यास करू देणार आहे, बाकीचा काही करू देणार नाही. ते पत्र मी बघितलं आणि त्यानंतर ती गेली. फ्रॉम देन ऑनवर्ड्स बाकीचंही सांभाळलं मी, अभ्यास केला. आणि त्याच्यामधनं हे जे सगळं, म्हणजे तुमचे संस्कार, तुमच्या आठवणी, तो जो कालखंड होता, त्या कालखंडात मग चिकार मर्दुमुखी गाजवली मी विज्ञानामध्ये. पुढे लग्न झालं, मुलं झाली. आणि एक प्रसंग असा आला की आमच्या घरामध्ये एक भयानक दुर्दैवी मृत्यू घडला. आणि ज्या वेळेला तो मृत्यू घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला इंग्लंडमधनं पत्र आलं की तुमचं शोधनिबंध पाठ्यपुस्तकात येणार आहे. आता याच्यामध्ये मी जो बावचळ होता ना, मला काही समजेना की हे मला काय होत आहे, ज्याच्या कधी अपेक्षाच केल्या नाहीत असं काय होत आहे, याच्यापेक्षा ते उत्तर काय. उत्तर म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. ईश्वर, परमेश्वर, आत्मा वगैरे नंतर गोष्टी आल्या. अमेरिकेमध्ये युटिलिटेरियन तत्वज्ञान, उपयुक्ततावाद नावाची जी गोष्ट आहे, त्या धर्तीनं मी ते वाचायला सुरुवात केली. आणि एकदा वाचल्यानंतर मी नादी आहे आणि माझ्यात सृजनशीलता प्रारब्धामध्ये आली आहे. त्याच्यामधून ते ज्ञानेश्वरीचं जे झालं ते झालं. अशा तऱ्हेनं मी शक्यतोवर, आता एकेकाळी माझं पहिलं पुस्तक जाणीव प्रसिद्ध झालं. त्यावेळेस ग्रंथाली ज्यावेळेस जी वाचक चळवळ होती ती डाव्या बाजूला झुकलेली चळवळ होती. मला गांगलांचा फोन आला की तुमचं जाणीव पुस्तक मला फार आवडलं. असं काय? त्यावेळेस शहाबानो खटला चालला होता.
ते राजीव गांधीने फिरवला ना तो निर्णय, पोटगीचा निर्णय फिरवला. तेव्हा म्हटलं आता जरा काहीतरी गंमत करूया म्हणून मी हिंदू झालो नावाचं पुस्तक लिहिलं. ते मी हिंदू झालो या शीर्षक आणि त्या पुस्तकातला काही संबंध नव्हता. पण अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, वर्क लाईक हेल अँड ॲडव्हर्टाईज, ते मी हिंदू झालो म्हटल्यानंतर लोक वाचतील. आणि गांगुलीसारख्या डाव्या समाजवादी विचारसरणीच्या माणसानं ते पुस्तक उदार मतवाद दाखवून स्वीकारलं हे परत नमूद करतो. आणि दुसरं असं की त्या पुस्तकाला जे बक्षीस मिळालं त्या काळामध्ये सरकार जे होतं ते त्या शीर्षकाला धार्जिणं होतं म्हणून पुस्तकाला बक्षीस मिळालं. स्पष्टपणे सांग, मी काय म्हणत नाही ते बेकार पुस्तक आहे, पुस्तक चांगलं आहे, वाईट नाही आहे. ज्ञानेश्वर अशा तऱ्हेनं कोणी लिहिलंच नव्हतं, दॅट इज अ डिफरंट मॅटर. पण ते सरकार जर नसतं तर ते मिळालं नसतं हे नमूद करतो. थोडक्यात काय, मी माझं स्वतःचं शवविच्छेदन तुमच्यासमोर मांडलं आहे. खूप तुम्ही स्वीकारलं याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि सुदेशराव, दोन तुम्ही प्रॉमिसेस दिली आणि दुसरं याच्यात काही एडिट करू नका. याच्यात एडिट करण्याचं काहीच नाहीये. किंवा त्यांनी दिलेली धडक आणि तुझा धडाका दोन्ही आणि तुझे जोशीबुवा आणि तुझे सगळे सहकारी यांचंही कौतुक होऊ द्या. कारण तुम्ही जे केलंय त्यानंतरच्या लोकांनी ते सुद्धा अभूतपूर्व आहे. इतिहास त्याची साक्ष ठेवील की नाही मला माहिती नाही. पण ज्या वेळेला चालू हो बघ ना, म्हणजे ही जागा मिळवणं आणि त्या निमित्तानं इथे येणं हे काय साध्या सुद्धा गोष्टी आहेत का? बांद्र्याला अशी जागा मिळवणार आहे, इट इज नॉट सो इझी. दिनकरे रचला पाया, सुदेशने चढवला कळस, असं तुला कोणी सांगितलं का आतापर्यंत? नाही ना सांगितलं. ओके, आता मी सर आता एक महत्वाचं काम आहे तुमचं. नाही महत्वाचं आहे. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला म्हणते की ह्या मंचावरून इतके उद्बोधक विचार आम्हाला तुम्ही ऐकवले, खरंच सर खूप मस्त. आणि मी तुमच्याच म्हणजे मला पण ज्ञानेश्वरीचा व्यासंग मला हळूहळू मी सुरू केला आहे. आणि एकच मी म्हणू शकते, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. हे तू म्हणालीस ना, ही पाटी मी 36 वॉर्डात लावली होती. नाही, ज्या दिवशी मी विभाग प्रमुख झालो त्या दिवशी ती पहिली पाटी मी लावली की या पाटीप्रमाणे आपल्याला काम करायचं. आणि तोची साधू ओळखावा. साधू मी आता जाऊन ड्रिंक घेणार आहे. नाही खरोखर साधू सर असं खूप छान वाटलं. आणि आपण एक थोडासा ओपन करायचं, कोणाला प्रश्न वगैरे असतील तर पटकन, फक्त 2 प्रश्न. माझं नाव वर्षा सप्रे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ते फ्लॅपसारखी शस्त्रक्रिया करता, त्याच्यात ती स्किन जिवंत कशी राहते आणि त्याच्यामागे शास्त्रीय काय आहे कारण आहे? मी आता तुम्हाला दाखवतो. समजा ही जखम आहे, ही जखम आहे आणि ही शेजारची अशी मागे गेलेली त्वचा आहे पोटरीची. गंमत अशी आहे की याच्याकडनं हाड जात आहे आणि हाडाच्या खालनं ज्या वाहिन्या येत आहेत त्या इथे शिरत आहेत. त्यामुळे हा जो रक्तप्रवाह आहे सो मध्य भागातून तो बाजूला जातोय. सो त्या वाहिन्या शिल्लक राहतात आणि हे मुडपलं जातं. आणि हा जो भाग आहे तिथे घडी पडू द्यायची नाही, एवढीच काळजी घ्यावी लागते. आता ही जी त्वचा आहे, ही बहिर्त्वचा, ती पहिल्यांदा सोलून काढायची, अंतरत्वचा त्याच्यावर वळवायची. आता अंतरत्वचा तिथे वळवल्यामुळे इथे परत रॉ एरिया आहे. जी बहिर्त्वचा काढली ती त्याच्यावर राहते. स्वतःचीच त्वचा आपण वापरायची. हो, स्वतःची. सर ते स्किन डोनेशन जे असतं बरोबर आहे, त्यात आता आम्ही सगळ्यांना हल्ली वाटतं की आपण त्वचेचं हे म्हणजे दान करावं. तर ही आमची त्वचा दुसऱ्याच्या कोणाच्या अंगावर चालू शकते? ती सांगितलं तसं 15 दिवस शरीराला कळत नाही, तोपर्यंत काम होऊन जातं. म्हणजे करायला हरकत हो, काय हरकत नाही. एक माझं नाव SP पारगावकर. एक शंका विचारायची म्हणजे प्रश्न विचारायचा आहे. आमच्या सोसायटीमध्ये, हाऊसिंग सोसायटीमध्ये विलेपार्ल्याला आमच्या सोसायटीमध्ये फायर एक्स्टिंग्विशर लागवायचे होते. तर त्या कंपनीच्या माणसाला बोलवलं होतं. त्यांनी प्रॅक्टिकल दाखवलं आम्हाला, आग लागली तर कशी विझवायची वगैरे वगैरे वगैरे. त्यामध्ये त्याने एक आम्ही प्रश्न तिथे विचारलं की आग लागल्यानंतर पाणी टाकायचं ना? तो म्हणाला मी शंका विचारतो साहेब, क्वेश्चन करत नाही. तर
त्याने सांगितलं पाणी मुळीच टाकू नका. का तर तो म्हणाला पाणी म्हणजे काय H2O. नाही ऐका एक मिनिट, फक्त तो काय म्हणाला ते सांगतो. आणि तो म्हणाला त्याच्याऐवजी त्याला त्या आगीला आग लागलेली आहे ती त्यांना ऑक्सिजन मिळणार नाही हे तुम्ही बघायला पाहिजे. गादी टाका काही पण टाका आणि ते तसं केलं तरच विझतं असं तो म्हणाला. तर थोडंसं अर्थात हा आपलं शारीरिक बद्दल आहे ते फिजिकल प्रॉपर्टीबद्दल आहे त्यामुळे वेगळं असू शकेल. जो भाजलाय त्याच्यावर पाणी टाका पण ते ज्योतीवर टाका की नाही मला माहिती नाही. हा बरोबर आहे ते मला माहिती. जो भाजलाय ते 100% मी सांगतो तुम्हाला. तेव्हा असं भाजल्याचा उल्लेख झाला हा पण तो जे म्हणतो फ्लॅट मध्ये ती कशी विझवायची ते बोलते ठीक. आता सर ही जी शस्त्रक्रिया आहे ती पुन्हा पुन्हा करावी लागते प्लास्टिक सर्जरी. आता ॲसिड अटॅकच्या लोकांवर आपण सर्जरी केली तर ती एकदा केली मग पुन्हा पुन्हा अशी किती वेळा काय होतं मी तुम्हाला सांगतो. ॲसिड अटॅक्समध्ये ती वरण इतका खाली असतो की जी त्वचा तुम्ही लावता ती परत आक्रसते. अच्छा. म्हणून ती परत सोडवावी लागते. ज्यांचे चेहरे संपूर्णपणे विद्रूप झालेले आहेत चेहऱ्याची एक फार वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की इतर इंद्रियांचे पासून ते निराळा कसा आहे चेहरा तिथे स्नायूवर त्वचा आहे बरोबर आहे मध्ये पापुद्रा नाही आहे. म्हणून तुमचं ज्या वेळेला मसल भावनांनी हलतात त्यावेळेला त्वचेवर दिसू शकतात. मांडूर दिसू शकणार नाहीत मध्ये पापुद्रा असतो. सो तो प्रॉब्लेम आहे. त्वचा गेली की ते जे चिकटतं ते स्नायूला चिकटतं आणि त्याच्यावर तुम्ही जर त्वचा लावली तर स्नायू सतत हलत असतो त्यामुळे तो सेटल होऊ शकत नाही म्हणून तो त्वचा परत आकर्षते. बरं तुम्ही जाडी फ्लॅपची त्वचा तिथे जर लावायला गेलात तर ते मास्क सारखं दिसतं ते आणखीनच विद्रूप दिसतं. म्हणून त्याला आता एकच सोल्युशन आहे ते म्हणजे फेस ट्रान्सप्लांट. अरे पण त्याच्यामध्ये त्या जो ट्रान्सप्लांट आहे तो ज्या स्नायूवर बसून मग भावनांचं जे व्यक्तीकरण आहे त्याच्यासाठी तिथले स्नायू पण इथे आणावे लागतात. बापरे. मग ते जर स्नायू आणायचे असतील तर मग त्याचे जे मज्जारज्जू आहेत त्या पण जोडाव्या लागतात. मग मला रडायचं आहे का हसायचं हे कळण्यासाठी मेंदूला ट्रेनिंग द्यावं लागतं म्हणून ते मास सारखं दिसतं. सो असं आहे ते. एकच मिनिट बघा. वाचनात असं आलं होतं एकदा की कातडी आपली त्वचा पातळ असते परंतु त्याला 7 थर असतात. ते खरं आहे का? 7 नसतात त्याचे 3 भाग आहेत. एक जी बहिर्त्वचा असते ती दररोज आंघोळ करतो तेव्हा पडते आणि नवी येते. एक मध्य त्वचा असते आणि एक अंतरत्वचा असते. गंमत अशी आहे की अंतरत्वचा मध्य त्वचा आणि बहिर्त्वचा तयार करते. नाहीतर आपण आंघोळ केल्यानंतर बहिर्त्वचा येते कुठून ती खालनं येते. आपले जे केस असतात आणि जे आपले घामाच्या ग्रंथी असतात त्याच्यामधनं आपली बाहेरची त्वचा येते. सो ते सतत पुनर्निर्माण चालू असतं. ज्या वेळेला बहिर्त्वचाच फक्त जाते त्यावेळेला ती भरून येते. मध्य त्वचा गेली तर काही काही वेळेला खोल असेल तर त्याला त्वचा करावी लागते आणि अंतरत्वचा ॲसिड बर्न जर गेली तर त्वचा करावीच लागते वर्ण लावावीच लागते असा तो प्रकार आहे. अर्थात 1 सेंटीमीटर जर असेल तर ते भरून येतं आणि व्रण होतो. पण फार जर विस्तृत असेल समजा व्रण झाला तर ते व्रण काय आहे त्वचा हे इंद्रिय आहे. पाणी बाहेर टाकणं आत घेणं प्रतिकारशक्ती करणं बाहेरनं काही आक्रमण आलं जीवाणूंचं त्याचा प्रतिकार करणं या ज्या गोष्टी आहेत त्या व्रणामध्ये नसतात आणि व्रणामध्ये लवचिकता नसते. आता इथे जर व्रण झाला तर मग ज्याला कॉन्ट्रॅक्चर आखडणं म्हणतात ते होतं. ते व्हायचं नसेल तर व्यक्ती भाजल्यानंतर त्याच वेळेला जर स्किन ग्राफ्ट केला किंवा त्वचारोपण केलं तर ते होत नाही. जर केलं नाही तर जखम भरते आणि त्या जखमेमध्ये व्रण होतो आणि मग आणि त्याच्यामध्ये आणखीन एक भानगड आहे. असा जर व्रण असून जर समजा 2-3 वर्ष हा आपलं ढोपर असंच राहिलं तर त्याच्या आजूबाजूचे जे स्नायू असतात ते सुद्धा आकुंचन पावतात. मग तुम्ही इथे किती त्वचा लावली
तर तो काय उघडत नाही, तो म्हणतो मीच लहान झालोय, मग त्याच्यासाठी व्यायाम करावा लागतो. ते फार किचकट प्रकार आहे. नाही नाही 7 थर म्हणजे 3 मला वाटतं ते लास्ट सुश्रुत नावाचा जो प्लास्टिक सर्जरीचा शोध भारतातला आहे. सुश्रुतानं त्या काळात शवविच्छेदन सुरू केलं होतं. म्हणजे आपल्याकडे इंग्लंडमध्ये हेनरी ग्रेनी सुरू केलं होतं तर ठीक आहे, तो शवांना एका पिंजऱ्यात टाकत असे आणि नदीच्या प्रवाहामध्ये काही वनस्पती घालून ठेवत असे आणि नंतर हल्ली कसं डिसेक्शन करतात, असा चेर करतात, मग मसल बघतात ना, तसं तो करत नसे. तो एका पाठोपाठ एक आवरण काढत असे. त्यावेळेला त्यांनी जे म्हटलं आहे की 7 स्तर असतात, त्याच्यामध्ये बहिर्त्वचा, मध्यत्वचा, अंतरत्वचा, पापुद्रा, स्नायू, हाड आणि हाडाभोवतीचं आवरण असे ते 7 स्तर. म्हणून तो जो त्याचा संदर्भ निराळा आहे. सर, आपल्या या सगळ्या संवादातून हा संवाद खरंच खुलत गेला. म्हणजे मी तुमचा परिचय करून देताना माझ्या मनात दडपण होतं, पण आता तुम्हाला ऐकल्यावर ज्या नर्म अशी एक विनोद शैली आहे त्यातनं जो तुम्ही संवाद खुलवत नेला आणि त्यामुळे अधिक प्रश्न विचारायला सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि सगळेच बोलते झाले आजच्या या संवादामुळे. आणि एकाच वेगळ्या आणि आम्ही ज्या विषयापासून थोडे अनभिज्ञ होतो की नक्की प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय, नेमकं ॲसिड म्हणजे काय, अल्कली, असे अनेक जे वैज्ञानिक आणि विज्ञान आणि शास्त्राशी संबंधित संकल्पना होत्या, विषय होते, त्याचा उलगडा आज आपल्या या संवादातून झाला. आणि ज्ञानेश्वरीवरचं आपलं प्रेम आहे म्हणून मला खूप छान असं एक आवर्जून म्हणावं असं वाटतं की 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त करताना म्हटलेले की भाषेची ताकद काय आहे तर साहित्य रुपयाच्या खाणी त्यातनं उलगडल्या जातात, त्याचबरोबर ब्रह्मविद्येचा सुकाळू आणि विवेकवेलीची लावणी होते. मला वाटतं आज प्रतिभांगणमध्ये या तिन्ही गोष्टी जुळून आलेल्या आहेत की सरांना ऐकत असताना खरं साहित्य रुपयाच्या खाणी इथे उलगडल्या गेल्या, त्यांची असणारी सुंदर भाषा आणि भाषेचा जो लहेजा होता आणि त्याचबरोबर ब्रह्मविद्येचा सुकाळू, एक जे शास्त्र आहे ते त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने, सोप्या पद्धतीने उलगडलं आणि अनेकविध प्रश्नांबद्दल बोलता बोलता विवेकवेलीची लावणीही केली. तर अतिशय सुंदर संवाद साधला, याबद्दल मी आभार मानते.